किती जिल्हे व तालुके होते? आपला महाराष्ट्र जे राज्य तयार झालं 1 मे 1960 रोजी, तर त्यावेळी आपल्या राज्यात किती जिल्हे आणि किती तालुके होते हे त्यांनी विचारलेलं आहे. तर सध्या किती तालुके आहेत आणि किती जिल्हे आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आपण 1960 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस सर्वांनाच माहिती असेल 26 जिल्हे होते. फक्त ऑप्शनमध्ये सी आणि डीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. काही ठिकाणी तर 235 दिलेलं आहे, त्याच्यामुळं काही पुस्तकामध्ये 235 दिलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना वाटत होतं की आयोग हे सी उत्तर देईल, पण आयोगाने हे उत्तर न देता डी हे उत्तर इथं योग्य दिलेलं आहे. म्हणजे 26 जिल्हे आणि 229 तालुके. हे इकॉनॉमिक सर्वे जो आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आहे तशीच लाईन तिथं इकॉनॉमिक सर्वेमध्ये देखील तुम्हाला दिसून येईल. आणि ऑथेंटिक सोर्स म्हणून आपण ऑब्जेक्शन घेताना देखील हा इकॉनॉमिक सर्वे आयोगाला तिथं पाठवू शकतो. तर पहिल्या प्रश्नाचं संबंधित उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डी आणि ए बरोबर आहेत. म्हणजे 26 जिल्हे आणि 229 तालुके ही 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तर त्यावेळी हे 26 जिल्हे आणि 229 तालुके होते. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तींचे समर्थन होते. प्रश्न नीट वाचून घ्या एकदा. हिंदू कोड बिल जे मांडलं होतं त्याला कोणत्या व्यक्तींचे समर्थन होते विचारते त्यांनी. आता हे बघितलं आपण पर्याय क्रमांक 1 राजेंद्र प्रसाद सांगतोय. तर राजेंद्र प्रसाद जर बघितलं तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक सपोर्ट करणारे होते, त्यांचे सपोर्टिव्ह होते. ज्यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड झाली त्यावेळेस राजेंद्र प्रसादांचा त्याला एक पाठिंबा होता. त्यांचं देखील त्याला अनुमोदन होतं. म्हणजे त्यांना एक चांगलं वाटत होतं की आंबेडकर जे आहेत ते मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. पण एवढं सगळं असताना देखील हिंदू कोड बिलाचा विषय जेव्हा आला तर त्यावेळेस राजेंद्र प्रसाद यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला होता. त्याच्यामुळे राजेंद्र प्रसाद असणं शक्यच नाही आहे, कारण हिंदू कोड बिलामध्ये बऱ्याचशा अशा तरतुदी होत्या ज्या हिंदू धर्माविरुद्ध होत्या किंवा हिंदू चालीरीतीविरुद्ध होत्या. त्याच्यामुळं राजेंद्र प्रसादांचा त्याला विरोध होता. सरदार वल्लभभाई पटेलांचं देखील तसंच होतं आणि पट्टाभी तराम्यांचा देखील त्याला विरोधच होता. आता हिंदू कोड बिलामध्ये भले काही महिलांसाठी चांगल्या तरतुदी तिथं असतील तरी देखील सुचिता कृपलानी यांनी देखील त्याला विरोध केलेला होता. म्हणजे जवळपास या सर्व चारही व्यक्तिमत्वांनी या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला होता. त्याच्यामुळे आपल्याला इथं एकही पर्याय इथे योग्य मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आयोगाने हा सेकंड प्रश्न जो आहे तो कॅन्सल केलेला आहे. सेकंड प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पण आयोगानं फर्स्ट कीनुसार याचा आन्सर जे आहे तर सेकंड दिलं होतं, बी आणि डी, पट्टाभी सीतारामय्या आणि सुचिता कृपलानी. तर हे प्रश्न थोडेसे ॲम्बिग्युअस असतात. म्हणजे याच्यामध्ये असं संदिग्ध म्हणता येईल ते प्रश्न. असं शुअर शॉट आपल्याला त्याच्यामध्ये सोर्स नाही किंवा त्याचा प्रूफ सांगता येणार नाही आपल्याला, कारण एवढ्या व्यक्तिमत्वाबद्दल एवढी डिटेल माहिती म्हणजे त्यांचा सपोर्ट होता किंवा नव्हता ही कुठेही असणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न इथं आयोगानं कॅन्सल केलेला आहे. तर सेकंड प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. जवळपास या GS1मध्ये 7 प्रश्न हे आयोगाने कॅन्सल केलेले आहेत. 7 दुणे 14 म्हणजे 14 मार्क हे पोरांची इथं मायनस झालेले आहेत. मग तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तिसरा प्रश्न बघूयात. अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचार प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकाराचा प्रभावी वापर केला. आता हा प्रश्न देखील आयोगाकडून कॅन्सल केलेला आहे. पण याचं उत्तर हे कलापथक असणं इथं थोडंसं योग्य होतं, कारण पहिल्या कीनुसार देखील आयोगानं हे कलापथक हे उत्तर दिलं होतं. कारण अण्णाभाऊ साठे यांनी लालबावटा कलापथक जे आहे ते 1944ला स्थापन केली होती बघा. लालबावटा कलापथकाची ते अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीने लालबावटा कलापथक हे 1944 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी स्थापन केलं होतं कलापथक. तर या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलं काही विद्यार्थ्यांनी आणि सेकंड केमध्ये हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. कारण अण्णाभाऊ साठे यांनी म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणी जी आहे तर ती कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी लोकनाट्याचा वापर केला होता. आणि लोकनाट्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येऊ शकतात. त्याच्यामध्ये नाटक येऊ शकतं, कथाकथन देखील येऊ शकतं, बतावणी येऊ शकते. तर या लोकनाट्यामध्ये भरपूर कन्सेप्ट येऊ शकतात. त्याच्यामुळे आयोगानं मे बी हा प्रश्न कॅन्सल केलेला असावा. पण पहिल्या आन्सर कीनुसार आयोगाने कलापथक हे उत्तर दिलं होतं आणि सेकंड कीमध्ये आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर चौथा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? एम.एन. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. पहिलं वाक्य सांगतं एम.एन. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. हे बिलकुल चुकीचं आहे. लिबरल पक्षाचे नेते नसून ते रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. आणि रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची त्यांनी स्थापना केली होती 1944 रोजी. 1944 रोजी यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली होती. 1940 रोजी. 1940 रोजी यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली होती. लिबरल पक्षाचे नेते नव्हते. म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. तर असं उत्तर बघा आपल्याला कोणतं मिळतं आहे. तर बरोबर विचारलं आहे आपल्याला त्यांनी, तर दुसरे वाक्य हे बरोबर आहे. म्हणजे 4चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. 5वा प्रश्न बघूयात. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ह्या सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न आहे बघा. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची कोणी स्थापना केली होती? तर ते होते जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. ॲक्च्युलीमध्ये हे जवाहरलाल म्हणजे 1928 रोजी याची स्थापना झाली होती. म्हणजे जेव्हा नेहरू रिपोर्ट आला होता
तर नेहरू रिपोर्टला यांनी एक प्रकारे विरोध केला होता. नेहरू रिपोर्टमध्ये डॉमिनन्स स्टेटस सांगितलं होतं, म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी ही नेहरू रिपोर्टमध्ये नव्हती. आणि जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना असं वाटत होतं की आपण आपला एक पूर्ण स्वराज्याची मागणी केली पाहिजे आता 1928मध्ये. तर त्यालाच एक पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी त्यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केलेली होती आणि 1928ला याची स्थापना झालेली आहे. जरी ह्या दोघांचा या स्थापनेमध्ये समावेश होता तरी हे दोघं त्या संघटनेचे लीगचे सचिव होते आणि अध्यक्ष जे आहेत तर ते अध्यक्ष होते अय्यंगार. तर अय्यंगार जे आहेत ते त्याचे अध्यक्ष होते. संबंधित 5व्या प्रश्न होता, त्याच्यामुळे आपल्याला योग्य उत्तर काय मिळतं आहे तर पर्याय क्रमांक 1 अध्यक्ष कोण होते श्रीनिवास अय्यंगार. हा देखील आयोग पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रीनिवास अय्यंगार आहेत ते त्याचे अध्यक्ष होते आणि हे दोघं जण ते आहेत त्याचे सचिव होते. 1928 रोजी स्थापना झाली. तर हे तुम्ही तुमच्या नोटमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. खालील समाजसुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावा. 6वा प्रश्न बघूयात आपण. इथं बघू आता अशा जोड्या लावामध्ये काय करायचं शक्यतो एक्झाममध्ये. राज्यसेवेमध्ये तसा वेळेची कमतरता पडत नाही, पण कंबाईनसारख्या एक्झाममध्ये ग्रुप बी असेल, सी असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही एक्झाम असेल, तलाठी वगैरे, तर अशा एक्झाममध्ये थोडासा वेळेची आपल्याला कमतरता असते. तर अशा जोड्या लावायच्या प्रश्नांमध्ये काय करायचं तर आपल्याला जो शुअर शॉट माहिती आहे, समजा ज्योतिराव फुलेंबद्दल आपण बऱ्यापैकी वाचण्यात असतं आपल्या, तर लगेच ज्योतिराव फुलेंचा आपल्याला संबंधित प्रश्न बघून घ्यायचा, पर्याय बघून घ्यायचा. तर ज्योतिराव फुलेंचा इशारा आपल्याला शुअर शॉट माहिती आहे, तो पर्याय जोडून घ्यायचा आणि डायरेक्टली आपल्या खालच्या पर्यायामध्ये जायचं, म्हणजे डी मधला एक. पण जो आपण पर्याय शोधतोय किंवा निवडतोय तो शुअर शॉट माहीत असला पाहिजे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन बिलकुल नको आहे, अन्यथा आपला प्रश्न तिथं चुकू शकतो. मग तर ज्योतिराव फुलेंचं पहिलं इशारा पाहिजे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे डीसाठी 1 पाहिजे. आणि डीसाठी बघा इथं कुठं मिळतोय का 1, तर एकाच पर्यायामध्ये, ह्या 4थ्या पर्यायामध्ये डीमध्ये 1 मिळतो आपल्याला फक्त इथं. तर त्यामुळे 6व्याचा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळतं आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही कंबाईन एक्झाममध्ये नक्कीच फॉलो केली पाहिजे, तुमचा नक्कीच इथे वेळ वाचेल. अन्यथा आपण काय करतो, आपलं विठ्ठल रामजी शिंदे बघतो, मग कोणतं आहे त्याच्यावर विचार करणार थोडासा, नंतर दादोबा पांडुरंग बघणार, त्याच्यावर विचार करणार. एवढं करण्याऐवजी आपण डायरेक्टली जे शुअर शॉट माहिती आहे, समजा एखाद्याला ज्योतिराव फुलेंबद्दल तेवढी माहिती नसेल, पण दादोबा पांडुरंगाबद्दल माहिती असेल, त्यांनी मानव धर्मसभाबद्दल वाचलेलं असेल आणि त्याच्या प्रसारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता, हे शुअर शॉट माहिती असेल, तर मग बीमध्ये 2 कोणतं आहे ते बघायचं आपण. बीमध्ये 2 कोणतं आहे तर एकाच पर्यायामध्ये बीमध्ये 2 इथंच मिळतं आहे आणि आपल्याला तो पर्याय क्रमांक 4 मिळून जातो. बाकीचे ऑप्शन वाचण्याची देखील आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला तिथं काय तर जास्तीत जास्त अटेम्प्ट झाला पाहिजे, जास्तीत जास्त आपला तिथं स्कोर झाला पाहिजे, ना की आपल्याला तिथं नॉलेज गेन करायचं आहे एक्झाममध्ये. नॉलेज जे काय गेन करायचं आहे तुम्हाला इथं वर्षभर जर तुम्हाला टाईम दिला आहे त्याच्यामध्ये नॉलेज तुम्ही गेन करा, तिथं आपला तो नॉलेजचा ते वापर पुरेपूर झालाच पाहिजे. तर मला वाटतं हे एक्झाम हे नॉलेजच्या पलीकडे जाऊन अशा काही ट्रिक्स ज्या आहेत, म्हणजे ज्यांचं सिलेक्शन होतं किंवा जे प्रिलिम्स पास होतात, तर त्यांची ह्या स्ट्रॅटेजी असतात की या सिलेबस किंवा अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन, नॉलेजच्या पलीकडे जाऊन त्या अशा काही ट्रिक फॉलो करतात आणि ते वेळ वाचून समजा तुमचे 100 प्रश्न आहेत आणि 1 तास आहे, तुम्हाला 60 मिनिट आहेत, तुम्ही 60 मिनिटामध्ये फक्त 70च प्रश्न जर वाचून होत असाल, वरच्या 30 प्रश्नामध्ये तुम्ही ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर आहेत आणि ज्याचा असा वेळ वाचलेला आहे त्या 30 प्रश्नामध्ये नक्कीच ते कट ऑफ ते क्लिअर करणार आहेत. 30मध्ये नाही म्हटलं तरी ते 15 जरी भेटले तरी ते कितीतरी कट ऑफच्या लांब फेकले जातात, म्हणजे भरपूर कट ऑफच्या पुढे असतात ते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. 7वा प्रश्न बघूयात. जोड्या लावा. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक आपल्याला इथं काय मिळतोय तर 4 हा पर्याय क्रमांक योग्य मिळतोय. आता याच्यामधून जे मिळालेल्या गोष्टी आहेत आपल्याला हे तुम्ही नोट करून ठेवणं गरजेचं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये असलेले देखील. पण विठ्ठल रामजी शिंदेंचं काय तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि इथं कन्फ्युजन होण्यासारखं बघा थोडंसं, अस्पृश्य जे आहे अनटचेबल्स, तर अस्पृश्य जे आहे ते आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य हे लिहिलेलं आहे, द अनटचेबल्स. आणि अस्पृश्यतेचा प्रश्न जे आहे ते विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामुळे एचा काय मिळतो आपल्याला 3 मिळतो. नंतर दादोबा पांडुरंग यांचं आहे धर्मविवेचन, गोपाळ हरी देशमुखांचं काय तर ते जातीभेद आहे आणि ज्योतिराव फुलेंचा काय इशारा. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 बघूयात. पुन्हा जोड्या लावायचा प्रश्न आहे. आता हा राज्यसेवा प्रिलिम्समध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न असे दिसतील की ते मेन्सच्या सिलेबसमधून डायरेक्टली उचललेले दिसत आहेत आपल्याला, कारण प्रिलिम्सचा सिलेबस तेवढा डिकोड करून दिलेला नाही, तेवढा व्यवस्थित असा म्हणजे एक्सप्लेन करून दिलेला नाही आहे जेवढा हा मेन्सचा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करताना देखील मेन्सचा सिलेबस ओरिएंटेड तुम्ही अभ्यास केला पाहिजे. समजा तुम्ही इतिहास अभ्यासाला घेताय तर मेन्सच्या सिलेबसचे इतिहासाची कॉपी GS1ची तुमच्या समोर असणं गरजेचं आहे आणि त्याच क्रमानं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचे हे प्रश्न इथं सॉल्व्ह होतील. जेव्हा आपण फक्त स्पेशली प्रिलिम्स ओरिएंटेड अभ्यास करतो त्यावेळेस आपल्यालाही अंदाज येत नाही आपल्याला अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे, त्यावेळेस आपण फक्त पुस्तकावर फोकस करतो, पुस्तक संपण्याच्या मागे लागतो. आपण समजा इकॉनॉमिक्स घेतो तर आपण कोळंबे संपवण्याच्या मागे लागतो. तर तसं करण्यापेक्षा मला वाटतं आता इकॉनॉमिक्स घेताय तर तुम्ही GS4चा सिलेबस बघितला पाहिजे. GS4मध्ये मुख्य परीक्षेच्या
मग प्रत्येक पॉईंटनुसार तुम्ही गेलं पाहिजे, ना की त्या पुस्तकाच्या अनुक्रमिकेनुसार. तर तुम्ही सिलेबस एकदम फोकस करा. एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच तो तुमचा आउटपुट तुम्हाला दिसून येईल तिथं. तर पुढचा प्रश्न बघूयात. आता सॉरी या प्रश्नामध्ये बघूयात. आता NCERTची स्थापना सर्वांनाच माहिती आहे. मेन्सची ज्यांनी तयारी केली त्यानंतर हे म्हणजे याच्यामध्ये खूप डिटेल प्रश्न विचारले जातात NCERTबद्दल. इथं खूप सोपा प्रश्न विचारला आहे त्यांनी. NCERTची स्थापना जी आहे 1961 1 सप्टेंबर 1961 रोजी NCERTची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळं Cचा काय मिळतो आपल्याला, पर्याय क्रमांक 3 मिळतो. लगेच बघायचं आपण बाकीचे पर्याय बघण्या अगोदर Cचा 3 कुठं दिलेला आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. बाकीचे माहीत असण्याची देखील तुम्हाला गरज नाही आहे. Cचा पर्याय क्रमांक Cचा म्हणजे NCERTची स्थापना 1961 मध्ये झाली आणि NCERTची स्थापना Cमध्ये 3 हवं आहे आपल्याला. Cमध्ये कुठेही 3 नाही आहे, फक्त ह्या शेवटच्या पर्यायामध्ये 3 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 7चा आपल्याला 4 इथं योग्य मिळतोय, पर्याय क्रमांक 4. तर बाकीचे जोड्या देखील बघून घेऊयात आपण. राधाकृष्ण आयोग जो आहे तर इथं थोडंसं ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे. 1948ला हा राधाकृष्णन आयोग आलेला होता. विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करावा, युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन UGCची स्थापना करावी असे यांना रिकमेंडेशन दिलं होतं. आणि बाकीचे रिकमेंडेशन देखील आयोगाने अगोदर प्रिलिम्सला विचारलेले आहेत. म्हणजे ती सिव्हिल सर्व्हिसेससाठी डिग्री गरजेची नको आहे, म्हणजे पदवीधर असणं गरजेचं नको आहे, असं देखील यांनी एक शिफारस केली होती. तर तो राधाकृष्णन आयोग 1948 रोजी आलेला होता. नंतर मुदलियार आयोग जो आहे तो 1952 रोजी आलेला आहे. NCERTची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी. आणि कोठारी आयोग ह्याला भारतीय शिक्षण आयोग देखील म्हणतात. तर ह्या भारतीय शिक्षण आयोग 1964 रोजी आला. याची म्हणजे यांनी अहवाल जो आहे तो 1966 रोजी दिलेला होता. तर तो कोठारी आयोग जो आहे 1964चा आहे. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतोय. तुम्ही मेन्स ओरिएंटेड अभ्यास करा, नक्की तुमची प्रिलिम्स आरामात क्लिअर होती. तर 8वा प्रश्न बघूयात पुढचा. आता इथं पुन्हा जुळवायला विचारले त्यांनी आपल्याला. विठ्ठल रामजी शिंदे, खासेसाहेब पवार, दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदे. तर अशा प्रश्नामधून आयोगाचा ट्रेंड आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. ॲनालिसिस म्हणजे काय, तर तुम्हाला याचे उत्तर कुठेही मिळून जातील किंवा ॲनालिसिसचे भरपूर सारे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण प्रत्येक गोष्ट ही पाठ करायची नाही आहे. त्या पाठ करण्याची किंवा नॉलेज घेण्याच्या पलीकडे आपल्याला काही आयोगाच्या अशा गोष्टी आहेत त्या समजून घेणं आपल्याला इथं गरजेचं आहे. आता इथे विठ्ठल रामजी शिंदे आणि खासेसाहेब पवार तुम्ही कितीही रट्टा मारला, कितीही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे लक्षात ठेवू शकत नाही की ते कुठल्या एखाद्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. इथं बघा तर अध्यक्ष होते मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष, त्याचं 4थं अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष होते. एवढं कुणाचाही अभ्यास नाही आहे. पण आयोगाला अपेक्षितही नाही तुम्हाला एवढा अभ्यास असणं. आयोगाला फक्त अपेक्षित आहे की तुम्हाला दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदे यांच्याबद्दल माहिती असणं, यांचं लेखन साहित्य माहीत असणं, हीच आयोगाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि या संबंधित प्रश्नामध्ये उद्देश आयोगाचा तोच आहे. दिनकरराव जवळकर जे आहे ते दिनकरराव जवळकरांचं आहे साप्ताहिक तेज हे दिनकरराव जवळकरांचं आहे. याच्यामध्ये हा दिनकरराव जवळकरांवर मेन्सला हमखास प्रश्न असतोच म्हणजे असतोच. त्यांच्या तेज, कैवारी किंवा तरुण मराठा या 3 वृत्तपत्रांपैकी असतोच. आत्ता झालेल्या म्हणजे 2020ची जी मेन्स झालेली आहे राज्यसेवेची त्याच्यामध्ये देखील हा दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदेवरती प्रश्न आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर दिनकरराव जवळकरांचं काय तर तेज आहे ते साप्ताहिक तेज. श्रीपतराव शिंदेचं काय तर विजयी मराठा आहेत. तर या दोननुसार बघा आपल्याला कोणती जोडी मिळते का. तर अशानुसार असं जर बघितलं आपण तर Dचा 4 पाहिजे आपल्याला. Dचा 4 कुठे मिळतोय बघा, पर्याय क्रमांक 1 मध्येच मिळतो Dचा 4. बाकी कुठल्याही पर्यायामध्ये Dचा 4 नाही आहे. त्यानुसार प्रश्न क्रमांक 8चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. म्हणजे तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे, श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा हे माहीत असणं गरजेचं आहे किंवा दिनकरराव जवळकर यांचं साप्ताहिक तेज असणं माहिती गरजेचं आहे. म्हणजे Cचा 3 असा पर्याय एकच आहे आपल्याकडं पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतोय. तर 9वा प्रश्न बघूयात. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला. मित्रांनो, फास्ट होत असेल तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलच्या त्या कोपऱ्यामध्ये 3 लिंक जे आहेत, डॉट जे आहेत, तर त्या डॉटवरून तुम्ही ती स्पीड कमी करू शकता. तर बघूयात 9वा प्रश्न. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला आहे. त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल. म्हणजे भारतामध्ये एक दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला आहे आणि त्या असंतोषाला वाट करून दिली पाहिजे तरच आपली ब्रिटिश सत्ता स्थिर राहील, असं एका ब्रिटिशाचं म्हणजे ॲलन ह्यूम यांचं म्हणणे आहे. आणि या ॲलन ह्यूमच्या या म्हणण्याला खालील कोणत्या व्यक्तींचा पाठिंबा होता. तर आयोगाने इथं थोडंसं ऑप्शनमध्ये देताना थोडीशी चूक केलेली आहे बघा. AC बरोबर आणि CA बरोबर हे दोन्ही पर्यायांचा एकच अर्थ होतो. AC बरोबर किंवा CA बरोबर म्हणजे एकच झाला तो. म्हणजे सर वेडरबर्न आणि सर हेनरी कॉटन हे दोन्ही पर्याय इथं बरोबर आहेत. पण इथं पर्याय दोन्ही सारखे आल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होणार आहे. आणि फर्स्ट कीमध्ये जरी आयोगाने आन्सर दिलं होतं, म्हणजे फर्स्ट कीनुसार एक आन्सर दिलं होतं, पण सेकंड कीमध्ये मुलांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे दिलं होतं ते कॅन्सल करून हा प्रश्नच रद्द करण्यात आलेला आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर यांना म्हणजे पाठिंबा कोणाचा होता तर तो वेडनबर्न आणि हेनरी कॉटन. जरी इन केस पुढं प्रश्न आला तो एखाद्या एक्झाममध्ये तर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर 10वा प्रश्न बघूयात, जोड्या जुळवा. आता यावेळी इतिहासामध्ये खूप कमी प्रश्न होते, म्हणजे एकच प्रश्न होता फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामधला. प्राचीन इतिहासामधला तर आलाच नाही, तर फक्त मध्ययुगीन इतिहासामधला प्रश्न आलेला आहे बघा.
तर हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचंच नाही आहे. हा खूप डिटेल प्रश्न झाला. एवढं नॉलेज मला नाही वाटत कोणाच्या वाचण्यात असेल, म्हणजे एखादा एक्सेप्शनल कॅन्डिडेट असू शकतो. तर 10व्या प्रश्नाचं जर आपण डायरेक्टली उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे त्याचं. त्यानुसार बघितलं आपण, गुलबदन बेगम जे आहे त्यांचं हुमायूनामाबद्दल काम आहे त्यांचं. नंतर सलीमा सुलताना ज्या आहेत, सलीमा सुलताना त्या फारसीत कविता लिहित होत्या. जहाआरा बेगम ज्या आहेत तर त्या उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान होते त्यांना. आणि झेबुनिसा जे आहे सुलेखनाथ तरबेज, हे झेबुनिसा बऱ्यापैकी वाचनात आहे बऱ्याच जणांच्या. तर झेबुनिसा जी सुलेखनाथ तरबेज होती, म्हणजे डीचा एक पर्याय बघितला आपण कुठं, तर एकच पर्यायामध्ये मिळतो आपला डीचा एक. त्यानुसार 10व्याचा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. तर बघूयात पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न बघूयात. आता यावर्षी जरी आयोगानं हा एकच प्रश्न विचारला असला तरी पुढच्या वेळी म्हणजे येणाऱ्या 19 जून 2022 होणाऱ्या पूर्वपरीक्षेला आयोग एकच प्रश्न विचारेल याची काहीही शाश्वता नाही आहे. त्याच्यामुळं प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचंच आहे. अगोदर आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, भरपूर सारे प्रश्न, म्हणजे जवळपास 10 प्रश्न हे आयोगाचे त्याच्यावरच असतात, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर. त्यासाठी तुम्ही आपल्या संबंधित चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये देखील मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत प्राचीन इतिहासाचे, ते बघू शकता. किंवा लुसंट जे आहे, लुसंट जे काही इंग्लिशमध्ये आहे ते देखील तुम्ही फॉलो करू शकता. तर 11वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. तर इतिहासामध्ये थोडंसं फोकस करताना तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आणि आता काही कळत नाही की काय नेमका अभ्यास काय करावा त्यातला. तर थोडंसं ब्राह्मणेतर चळवळ असेल किंवा गव्हर्नर जनरल्स असतील किंवा वर्तमानपत्र असतील, याच्यावर तुम्ही थोडंसं काम करा. त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आयोगाने दिसून येतात. तर संबंधित प्रश्नामध्ये देखील तसंच विचारलेलं आहे त्यांनी. विसंगत शीर्षक ओळखा आणि तर काही ग्रंथसंपदा दिलेली आहे आणि त्यांच्याबद्दल वेगळा घटक कोणता आहे तो ओळखायला विचारलं आहे. यामधील कुलकर्णी लीलामृत हे मुकुंदराव पाटलांचं साहित्य आहे बघा. मुकुंदराव पाटलांचं कुलकर्णी लीलामृत आहे. मुकुंदराव पाटील एक ब्राह्मणेतर नेते होते आणि शेतकऱ्यांचा आसूड आपल्या सर्वांनाच माहिती आहे. महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांचं आसूड होतं. तर हे 2 तर माहिती आहेत, पण बाकीचे माहिती नाही आहेत. पण आपल्याला माहिती आहे महात्मा फुलेंचं हे दोन असणं तर शक्यच नाही आहे, कारण आपण महात्मा फुलेंबद्दल बऱ्यापैकी आपल्या वाचनात आहे. त्याच्यामुळे हे महात्मा फुले संबंधित नसणार आहेत. कुलकर्णी लीलामृत देखील हे मुकुंदराव पाटलांचं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड हेच एक तर फक्त महात्मा फुलेंचं आहे. बाकी हे सर्व 3ही साहित्य हे मुकुंदराव पाटलांचे आहेत. विठोबाची शिकवण, शेठजी प्रताप आणि कुलकर्णी लीलामृत. त्याच्यामुळे वेगळा घटक जो आहे तो शेतकऱ्यांचा आसूड. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 12वा प्रश्न बघूयात. न्यायमूर्ती रानड्यांनी डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले, कारण. आता डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट कधी आला आहे, तर 1879 रोजी आला डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट. 1875 रोजी पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात दंगे झालेले होते. तर शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले होते सावकारांकडून. त्यांच्या सावकारांनी ह्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या बळकावलेल्या होत्या. तर त्याच विद्रोह म्हणून त्याचा एक डेक्कन रिव्होल्ट झाला होता. तर त्या डेक्कन रिव्होल्टला म्हणजे हा डेक्कन रिव्होल्ट पुन्हा एकदा 1857ला जसा उठाव झाला होता त्या प्रमाणात हा उठाव होऊ नये त्यासाठी ब्रिटिशांनी एक कायदा बनवला होता, डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट. म्हणजे या शेतकऱ्यांना या जातातून, सावकारांच्या जातातून सुटका मिळावी त्यासाठी हा डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट. म्हणजे 1875ला दंगे झाले, दख्खनचे दंगे, आणि 1879ला ब्रिटिशांनी हा कायदा केलेला होता. तर या कायद्यानुसार काय झालं आहे किंवा रानड्यांनी या कायद्याला समर्थन का केलं त्याची कारणं काय तर ते खाली दिलेली आहेत. या कायद्याने काय झालं तर सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते, बरोबर आहे. सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते आणि यानंतर सावकाराला कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याची जमीन बळकावता येणार नव्हती, बरोबर आहे पहिलं विधान. दुसरं विधान बघूयात. या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भरापासून मुक्तता होणार होती. भरापासून मुक्तता होणार होती हे साप चुकीचं आहे. म्हणजे सावकाराच्या जातापासून सुटका होणार होती पण कर्जातून सुटका होणार होती हे चुकीचं आहे. त्यांना कर्ज कुठल्याही म्हणजे जरी सावकाराकडून नाही पण दुसऱ्या कुठल्याही मार्गाने त्यांना कर्ज घेणं गरजेचंच होतं, कारण शेतजमिनीची एवढी उत्पादकता नव्हती जेवढा हा ब्रिटिशांचा टॅक्स होता. आणि त्यांना टॅक्स पे करताच त्यांची नाकीनऊ येत होती. जेवढं उत्पन्न नाही त्यापेक्षाही जास्त टॅक्स त्यांना द्यावा लागत होता. त्यामुळे कर्ज घेणं त्यांना हे मजबुरी बनली होती त्यांची. त्याच्यामुळे बी विधान हे चुकीचं आहे, ए विधान हे योग्य आहे. आपल्याला काय विचारलं तर बरोबर विधान विचारलं आहे आणि बरोबर विधान, त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतो आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 1. याच्यावर देखील वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मागच्याच राज्यसेवेमध्ये आय थिंक त्यांनी विचारलं होतं की हे 1875चे दंगे आहेत ते कोणत्या ठिकाणी झाले होते, कोणत्या जिल्ह्यात झाले होते, किंवा ह्या दंग्याची सुरुवात कोणत्या गावापासून झाली होती हे देखील त्यांनी विचारलेलं आहे. तर पुढील प्रश्न बघूयात. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा, 13वा प्रश्न आहे. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते. तर स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा याची स्थापनाच लोकमान्य टिळकांनी केलेली आहे 1905 रोजी. ज्यावेळी स्वदेशी चळवळ चालू झाली होती त्या स्वदेशी चळवळीलाच एक समर्थन म्हणून स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा ही स्थापन केलेली होती. म्हणजे काय, स्वदेशी वापरा, जी आपल्या देशात तयार झालेली त्या गोष्टी तुम्ही, म्हणजे मग ते कपडे असतील किंवा इतर वस्तू असतील
त्या आपल्या देशात झालेल्या वस्तू आपण वापरल्या पाहिजेत, हा त्याचा स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभेचा उद्देश होता. आणि याची स्थापना ही लोकमान्य टिळकांनी केलेली होती. हा फोटो आयोग देत नाही असा मी लावलेला आहे, तुमच्या एक लक्षात राहावं त्यासाठी. तर लोकमान्य टिळकांनी ह्या स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभेची प्रमुखपद हे भूषवलेलं होतं. यासोबतच आयोग याच्यामध्ये थोडंसं पुढं जाऊन विचारलं जाऊ शकतं की स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर याची स्थापना देखील लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. म्हणजे आपण काय करतोय तर विदेशी वस्तू ज्या आहेत त्याच्यावर बॉयकॉट करतोय, त्याच्यावर बहिष्कार घालतोय. मग त्याच्यावर बहिष्कार घातला तर आपल्याला वापरासाठी कपडे कुठून आणायचे? मग आपण त्याच्यावर बहिष्कार घातला, विदेशी कपड्यावर बहिष्कार घातला तर मग आपल्या भारतातच तयार करण्यासाठी ती स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअरची इथं स्थापना लोकमान्य टिळकांनी केलेली होती. तर हे देखील विचारलं जाऊ शकतं, ते तुम्ही नोट करून ठेवा. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअरची स्थापना लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 14वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणे यांची जोड्या जुळवा. तर हा थोडासा म्हणजे ऑड प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला म्हणजे आलाच पाहिजे असा टास्क नको आहे तिथं, कारण हा खूपच म्हणजे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न म्हणता येईल त्याला. तर संबंधित प्रश्नाचं जर आपण डायरेक्टली बघितलं तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे त्याचं. पर्याय क्रमांक 2 14चा आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे जर जोड्या बघितल्या आपण अधुरिया, कारण इथं एवढे नावं आहेत ना, एवढे म्हणजे तुमच्या कधी वाचनातही नसतील एवढे छोटे छोटे नावं दिलेले आहेत त्यांनी. भले त्यांचं कीर्ती म्हणजे काम त्यांचं मोठं असेल, पण आपल्या वाचनात किंवा आपल्या सिलेबसमध्ये हे आपण अगोदर वाचलेले नाहीत, त्याच्यामुळे थोडंसं अवघड जाऊ शकतं. तर अधुरिया जे आहे याचं पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. अधुरिया कुठले आहेत तर ते आहेत खानदेश, यावल येथील खानदेश आहेत. म्हणजे आपण संमत त्या भागातील असाल तर आपल्याला थोडंसं एक आढावा असेल किंवा ते नाव ऐकण्यातलं असेल, त्यावरून देखील एक लॉजिक लावू शकतं इथं. नंतर पांडुभुर्जी आहेत, पांडुभुर्जी हे नगरचे आहेत. धर्मासुबान जे आहेत तर ते आहे पंढरपूर धर्मासुबान. आणि धोंडी बिरबल जे आहेत ते आहे नाशिकचे आहेत. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15 बघूयात. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वाच्छा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली. दिनशा वाच्छा बघा, हे 1901 रोजी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर दिनशा वाच्छा यांनी काय केलं होतं, दादाभाई नौरोजींना पत्र लिहून या काँग्रेसबद्दल काही तिथे त्यांनी एक मीमांसा केली होती, एक लेखाजोखा दिला होता दादाभाई नौरोजींना. तर त्यांनी काय काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये ते बघूयात पत्रामध्ये. आता ही गोष्ट देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही आहे, पण याच्यामध्ये काही कॉमन सेन्स लागतो अशा गोष्टीमध्ये. तर तो कॉमन सेन्स तुमचा इथं चेक केला जातो आयोगाकडून. तर काँग्रेसचे कार्य सतत न चालणे असू शकतो. काँग्रेसचे कार्य सतत चालणार नाही, कारण नुकतीच आयोगाची स्थापना झालेली होती, म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती काँग्रेसची. आणि त्याच्यामुळे एवढं काँग्रेसला एवढं सिरियसली घेतलं नाही त्यावेळी लोकांनी देखील. नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, म्हणजे फावल्या वेळात मी एक टाईमपास म्हणून लोक या काँग्रेसकडे बघत होते. आम्ही केवळ भुंकतोच, चावा घेत नाही, फक्त आमचा बोलण्यावरच, किंवा आम्ही फक्त मिटिंगा घेतो, ॲक्च्युली कृती आम्ही करतच नाही आहेत, अशी देखील दिनशा वाच्छा यांनी दादाभाई नौरोजींकडे त्यांची मीमांसा केलेली होती. आणि क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे. तर मार्गच म्हणतं आहे, मार्गच अनुसरला पाहिजे, याच्यावर लगेच आपल्याला ऑब्जेक्शन आलं पाहिजे. मार्गच हा शब्द लगेच आपल्याला नजरेस पडला पाहिजे. विधान डी शक्यच नाही आहे, कारण त्यावेळी मवाळ नेत्यांचं हे वर्चस्व याच्यावरती होतं. आणि दिनशा वाच्छा देखील त्यापैकीच एक होते. काँग्रेसवर वर्चस्व होतं आणि रिव्हॉल्युशनरी असणं शक्यच नाही आहे. आणि ओनली वे हे थोडंसं एक्स्ट्रीम स्टेटमेंट वाटतं आहे, त्याच्यामुळे आपण हे डी एलिमिनेट करूयात. क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे. जरी त्यांना लिहायचं असेल क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे, तर त्यांनी असं लिहायला पाहिजे होतं, क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे, किंवा क्रांतीच्या मार्गाचा विचार करावा. मार्गच अनुसरला पाहिजे म्हणजे खूपच एक्स्ट्रीम झालं आहे, त्याच्यामुळे डी विधान चुकीचं ठरतं आहे. डी एलिमिनेट करूयात. या पर्यायामध्ये डी आहे, म्हणजे 2 गेला, यामध्ये डी आहे, हा पण गेला. तर बाकी AC आणि ABC. आता वरचे जण 3 विधानं वाचली, याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं वाटत नाही किंवा ऑड वाटत नाही असं काही. तर वरची 3ही विधानं बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे इथं योग्य उत्तर मिळतो आहे. शक्यतो काय करायचं, असे जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत बघा, काँग्रेसचे कार्य सतत न चालणे किंवा नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, याच्यामध्ये कुठं काय असं वेगळं लिहिलेलं नाही. असं वाटतं की आपण एखाद्या पुस्तकातल्या ओळी वाचतोय, त्याच्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन न घेता आपण ते उत्तर बरोबर गृहीत धरायचे आणि मग ते त्यानुसारच आपण उत्तर आपलं टिक करायचं. तर 15व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 16वा प्रश्न बघूयात. आता इथं इतिहासाचे प्रश्न संपलेले आहेत. भूगोलाचे प्रश्न इथून 15 प्रश्न असणार आहेत, म्हणजे 30व्या प्रश्नापर्यंत भूगोलाचे प्रश्न आहेत. 16 नंबरचा प्रश्न बघूयात. हे लँडफॉर्म म्हणजे भूरूपे जे आहेत ते इरोजन आणि डिपॉझिशनल लँडफॉर्म, तर त्या संबंधित प्रश्न आहे हा. तर इथं हा लाटामुळे कोणते, म्हणजे लाटाच्या अपक्षय कार्यामुळे कोणते भूरूपे तयार होतात असा प्रश्न आहे. समुद्रकिनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूपे निर्माण होतात. तर त्यातली भूरूपे कोणते निर्माण होतात तर ते समुद्रकडा, आखात, समुद्रकिनाऱ्यावरील गुहा आणि समुद्र तटीय स्तंभ. पर्याय क्रमांक 1 मधले इथं योग्य आहेत. तर याच्यामध्ये एक इलिमिनेट करण्यासारखं तुम्हाला एक ऑप्शन होतं बघा. लगून तुम्ही बघितला असताना, हा लगून इथं आहे, 3rdमध्ये पण लगून आहे आणि 4thमध्ये पण लगून आहे. हा लगून हा डिपॉझिशनल लँडफॉर्म आहे. तर डिपॉझिशनल लँडफॉर्म इथं आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर इरोजनल लँडफॉर्म विचारलेलं आहे. त्याच्यामुळं 2,
3 आणि 4 देखील इथं कॅन्सल रद्द होतात आणि पर्याय क्रमांक 1च आपल्याकडे शिल्लक राहतो. सी क्लिप, बे, सी केव्ज आणि सी स्टॅक्स इंग्लिशमध्ये बघू शकता तुम्ही. इथं संबंधित एक इमेजमध्ये मी इथे चार्ट दिलेला आहे बघा तुम्हाला. इथे दिसणार नाही तुम्हाला तेवढा मी तो टेलिग्रामवरती तुम्हाला शेअर करेल. आणि हां, तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर व्हिडिओ बनवणं मला देखील शक्य नाही आहे आणि ते योग्य देखील नाही आहे. एखादी अशी न्यूज असेल किंवा असा एखादा चार्ट असेल तर तो मी तो टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की टेलिग्रामचे चॅनल जॉईन करा. तर हा NCERTमधील जेवढे काही लँडफॉर्म होते बघा, 11वीचे NCERT आहे तर त्याच्यामधील हे लँडफॉर्म आहेत. हे रनिंग वॉटर जे आहे, नंतर ग्राउंड वॉटर आहे, ग्लेशियर्स म्हणजे हिमनदी आहे, विंड्स वाऱ्यामुळे कोणते कोणते लँडफॉर्म म्हणजे हे इरोजनल आहेत आणि हे डिपॉझिशनल म्हणजे काही बाहेरचा घटक त्याच्यामुळे जमा झाल्यामुळे ते भुरुपे तयार होतात. नंतर हा वेव्ज, आता ज्या संबंधित प्रश्नामध्ये विचारला आहे तो वेव्ज आणि करंटमुळे तयार होणारे लँडफॉर्म आहेत. तर हे देखील तुम्ही इथं बघू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तुम्ही इथं. तर पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण आता. 16व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. 17वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे? स्वर्णिम चतुर्भुज जो आहे तो दिसतो बघा आपल्याला इथं. स्वर्णिम चतुर्भुज हा निळ्या लाईनने डॉट केलेला, एक प्रकारे नॅशनल हायवे म्हणता येईल त्याला आपल्याला. गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे येतो. तर त्यांनी कोणत्या कोणत्या शहरांना जोडलेला आहे? इथं दिसते आपल्याला दिल्लीवरून निघलेला आहे, इथं कोलकाता आहे, इथं चेन्नई आहे, नंतर इथं सोबतच दिलेला आहे तो पुन्हा बेंगलोर आहे, इथं मुंबईला पण देखील गेलेला आहे तो. तर यानुसार आपण ते बघू शकतो. तर या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक जे आहे बेंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. इथं आग्रा जो आहे इथं दिल्लीचं थोडंसं खाली आला की इथं आग्रा लागतो आपल्याला. तर तो आहे पर्याय क्रमांक 2. 17चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण आता. 18वा प्रश्न बघूयात. जोड्या जुळवा प्रदेश आणि वाऱ्याचे नाव हा आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. मागच्या प्रश्नामध्ये काहीतरी कन्फ्युजन झालं. 17व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2, बरोबर आहे तो. 18वा प्रश्न बघूयात. 18व्या प्रश्नाचा आहे सहारा वाळवंट आणि प्रदेश आणि वाऱ्याचे नाव दिलेले आहे त्यांनी. सहारा वाळवंट, आता सहारा वाळवंटामध्ये तुम्ही बघितलं तर सिरक्को आणि खामसिन हे दोन्ही देखील तिथेच आढळतात. सिरक्को नंतर हा पुढे समजा हा सहारा वाळवंट आहे, हा इथून सिरक्को पुढे इथं जातो, इथं युरोपियन कंट्रीमध्ये जातो तो. ग्रीसमध्ये देखील त्याचा आपल्याला दिसून येतो सिरक्को. त्याच्यामुळे सहाराचं म्हणजे एसाठी आपल्याला 3 किंवा 4, 3 आणि 4 पाहिजेत आपल्याला. म्हणजे एसाठी बघा 3 आणि 4 कुठे मिळतात का? 3 तर नाहीच, फक्त 4 मिळतो आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. सहारा वाळवंटामध्ये काय आहे तर खामसिन आहे. खामसिन सहारा वाळवंट, कारण हे दोन्ही सिरक्को आणि खामसिन जे आहेत सहारा वाळवंटात सापडतात, म्हणजे आढळून येतात. आणि सिरक्को याचाच पुढे रूपांतर होऊन ते ग्रीसमध्ये देखील जातो. त्याच्यामुळं ग्रीससाठी सिरक्को, सहारा वाळवंटामध्ये खामसिन, बाकी इराणसाठी सेम्यून आणि फॉन जो आहे तो आल्प्स पर्वतामध्ये सापडतो, म्हणजे आढळतो. तर त्यानुसार 18व्याचा मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2. 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19 बघूयात. इथं काही रेंजेस दिलेले आहेत, म्हणजे पर्वतश्रेणी दिलेल्या आहेत आणि त्यांचा क्रम विचारला आहे त्यांनी. काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजाल पर्वतश्रेणीमध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते? काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजाल पर्वतश्रेणीमध्ये कोणती श्रेणी आढळते? तर इथं बघा क्रम दिलेले आहे. काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पांजाल आणि शिवालिक. याची काही ट्रिक असेल तुमच्याकडे तर म्हणजे अगदी सोपं होतं तुमच्यासाठी हे. तर एका विद्यार्थ्याने मला कमेंट केली होती की काळा झगा पिरतीने शिवला, असा काळा झगा पिरतीने शिवला म्हणजे काळा झगा पिरतीने शिवला. तर अशी एक ट्रिक होती बघा, ती काळा झगा पिरतीने शिवला. त्यानुसार देखील तुम्हाला इथं उत्तर मिळत होतं. आणि संबंधित प्रश्नाचं त्यानुसार पर्याय क्रमांक 1 झास्कर पर्वतश्रेणी हे इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 19चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 20वा प्रश्न बघूयात. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश. इथं आयोग थोडंसं विद्यार्थ्यांच्या खूपच पुढे गेलेलं आहे, कारण मागच्या वेळी आय थिंक मला आठवतं आहे ते मागच्या प्रिलिमसाठी राज्यांचा म्हणतो जिल्ह्यांचा क्रम विचारला होता आपल्याला, की जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्याची सर्वाधिक घनता आहे किंवा कोणत्या जिल्ह्याची 2 नंबर घनता आहे. तर असा क्रम लावायला, उतरता क्रम लावायला त्यांनी विचारलं होतं. आणि यामध्ये ते म्हणजे यावेळी मुलांनी एक्सपेक्ट केलं होतं की ते कमीत कमी राज्याचा तरी विचारतील आता घनता, कोणत्या राज्याची कमी घनता आहे आणि कोणत्या राज्याची जास्त घनता आहे. पण आयोगाने याच्याही पलीकडे जाऊन डायरेक्टली अदर कंट्रीचीच घनता विचारलेली आहे त्यांनी. तर 20चा जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतं आपल्याला. तर हा प्रश्न देखील एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न म्हणता येईल तुम्हाला, कारण आपण कधी लोकसंख्या करताना एवढ्या लांबचा विचारच करत नाही. तर 20चा आहे पर्याय क्रमांक 3. सर्वात कमी लोकसंख्या ती मोनॅकोची आहे, मोनॅको बिस्किट. नंतर सिंगापूर जी आहे ती 2 नंबरला आहे सिंगापूर. नंतर येतो आपला बहरीन, नंतर येतो माल्टा, नंतर आहे बांगलादेश आणि शेवटी आहे मॉरिशस. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळते. 20चा आहे पर्याय क्रमांक 3.
पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 21वा प्रश्न बघूयात. पठाराचे प्रकार आणि पठाराचे उदाहरण. पर्वतांतर्गत पठार थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल मराठी तर इंग्लिशमध्ये बघू शकता. इंटरमाउंट प्लॅटू, पिडमॉन्ट प्लॅटू आणि लावा प्लॅटू, ग्लेशियर इरोजन प्लॅटू. यांचे नावात सर्व अर्थ दडलेले आहेत. लावा रसामुळे तयार झालेला आहे लावा प्लॅटू. ग्लेशियर म्हणजे काय तर हिमनदीमुळे किंवा हिमामुळे तयार झालेला आहे. इरोजन प्लॅटू आहे तो ग्लेशियर इरोजन प्लॅटू. तर या संबंधित प्रश्नाचा 21वा बघितला आपण तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळते आपल्याला त्याचा. तर पर्वतांतर्गत पठार जे आहे ते बलुचिस्तानचे पठार आहे बघा. इंटरमाउंट प्लॅटू जे आहे तर ते आहे बलुचिस्तानचे पठार. नंतर जे आहे पर्वतपदीय पठार जे आहे तर ते आहे कोलोराडोचे पठार पर्वतपदीय पठार. ज्वालामुखीमुळे तयार झालेले पठार कोणते आहे तर ते आहेत कोलंबियाचे पठार. हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे कोलंबियाचे पठार. नंतर हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेले पठार कोणते आहेत तर ते आहेत ग्रीनलँडचे पठार. इथं हिम आहे आणि ग्रीनलँड माहिती आहे आपल्याला वरच्या पोलजवळ आहे ग्रीनलँड नॉर्थ पोलजवळ. त्यानुसार डीचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 आणि 21चा त्यानुसार पर्याय क्रमांक आपल्याला 3 इथं योग्य उत्तर मिळते. 21चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 22 बघूयात. आता या खनिज तेलावर म्हणजे आसामची जी नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आहे याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तर हा नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना त्याबद्दल काही विधानं दिलेली आहेत. बघूयात काय विधानं दिलेली आहेत. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रोमानियाच्या मदतीने उभारला आहे. बरोबर आहे. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे. बरोबर आहे. आसाममधील गुवाहाटी येथे आहे ते गुवाहाटी इथे आहे हा नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जे आहे तर त्यांचा हा पहिलाच कारखाना आहे बघा. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा पहिली रिफायनरी आहे ही 1 जानेवारी 1962 जी स्थापना झालेली आहे बघा 62 रोजी. मे बी फ्युचरमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना कधी स्थापन ते 1962ला आसाम येथे स्थापना. कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून शुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. आता एवढं डिटेल माहीत असणं तुम्हाला म्हणजे अपेक्षित नाही आहे तुमच्याकडून. त्याच्यामुळे काय करायचं असे विधान जे आहेत सरळ विधानं दिलेली आहेत त्याच्यामध्ये कुठं असं निगेटिव्ह दिलेलं नाही. तर असे विधान शक्यतो बरोबर धरायचे ते आणि त्यानुसारच आपलं उत्तर करायचं. तर याच्यामध्ये संबंधित विधान A, B, C बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 22 आहे पर्याय क्रमांक 3. 23वा प्रश्न बघूयात. जोड्या जुळवा परत. हिमखंड आणि त्यांची ठिकाणं दिलेली आहेत. तर इथं आपल्याला बघूया आपण परत जुनी स्ट्रॅटेजी आपली गंगोत्री शुअर शॉट माहिती आपल्याला उत्तराखंडमध्ये आहे. मग Cचा 3 कुठे आहे बघा. Cचा 3 कुठे मिळतो आहे का तर 2 पर्यायामध्ये मिळतो आहे. 2मध्ये आणि 3मध्ये म्हणजेच 1 आणि 4 आपण इलिमिनेट करूयात. Cचा 3 इथं आहे. Cचा 3 इथं पण आहे. बाकी दुसरा पर्याय बघूया एखादा. मग आता सियाचीन तर काश्मीरमध्येच आहे. बऱ्यापैकी न्यूजमध्ये आपल्या सोल्जर्समुळे आपल्याला हे न्यूजमध्ये असतं किंवा आपल्या कानावर पडलेलं असतं ते. त्याच्यामुळे एचा 1 असणारा म्हणजेच पर्याय क्रमांक 2मध्ये मिळतो आहे आपल्याला आणि त्यानुसार 24चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतो आहे. 24चा आहे पर्याय क्रमांक 2. 1, 2, 3, 4 आहे त्या क्रमाने त्यांचे ठिकाणं दिलेले आहेत. सियाचीन जे आहे ते काश्मीरमध्ये आहे. रिमो जे आहे ते काराकोरममध्ये. गंगोत्री उत्तराखंड आणि झेमो आहे ते सिक्कीममध्ये. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळते. पुढील प्रश्न बघूयात. 25वा प्रश्न बघूयात आता. राष्ट्रीय उद्यानं आणि त्यांची राज्य दिलेली आहेत. आता हा प्रश्न सर्वांनाच येणं म्हणजे मस्ट आहे. हा मानस जे आहे तो आसाममध्ये सर्वांनाच माहिती आहे. नंतर बंदीपूर जो आहे तो कर्नाटकमध्ये आहे. नंतर केवलादेव हे वेटलँड म्हणजे रामसर साईड देखील आहे बघा. ही केवलादेव राजस्थानमधली आहे आणि आपल्या मॉन्ट रेस्क्यू रेकॉर्डमध्ये ही केवलादेव अजून देखील आहे तिथं. तर इंद्रावती तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मॉन्ट रेस्क्यू रेकॉर्ड कशाबद्दल आहे किंवा त्याची बुक कशा संबंधित आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. पर्यावरणासंबंधित आहे बघा ते. तर इंद्रावती कुठे आहे ते छत्तीसगडमध्ये आहे. त्यानुसार जर बघितलं आपल्याला काय तर Aचा पर्याय 3 पाहिजे. Aचा 3 कुठे मिळतो आहे बघा पर्याय क्रमांक 4मध्येच मिळतो आहे. 25चा आहे पर्याय क्रमांक 4. 3, 1, 4, 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 26वा प्रश्न बघूयात. खालील नमूद जागतिक पठारांच्या त्यांच्या खंडाशी जोड्या लावा. ते काही पठारं दिलेले आहेत आणि ते कोणत्या खंडात आहेत ते दिलेलं आहे त्यांनी. तर कोलंबिया पठार जे आहे आपल्याला कोलंबिया तर माहिती आहे आपल्याला अमेरिकेत आहे. पण दक्षिण अमेरिकेत आहेत की उत्तर अमेरिकेत आहेत याच्यामुळे पुन्हा डाऊट येऊ शकतो. तर इथं जर बघितलं आपण तर कोलंबिया पठार हे उत्तर अमेरिकेत आहे बघा. आय थिंक तिथलं एक राज्य आहे कोलंबिया. तर कोलंबिया युनिव्हर्सिटी आपलं बऱ्यापैकी ऐकण्यात आहे. तर कोलंबिया हे काय उत्तर अमेरिकेत आहे. नंतर बोलिव्हिया पठार कुठे आहे तर ते आहे 26चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपण Aनुसार जर गेलो Aचा 4 बघितला आपण. Aचा 4 कुठे मिळतो आपल्याला तर 2 पर्यायामध्ये मिळतो आहे. 1मध्ये देखील मिळतो आहे आणि 3मध्ये देखील मिळतो आहे. म्हणजे 2 इलिमिनेट करा आणि 4 इलिमिनेट करा. आता काय बघायचं आपल्याला बोलिव्हिया पठार. तर बोलिव्हिया पठार जर बघितलं आपण तर ते मिळतं आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये. बोलिव्हिया पठार दक्षिण अमेरिकेमध्ये. Bचा आपल्याला 3 हवा आहे. Bचा 3 कुठे मध्ये बघा. Bचा 3 या पर्यायामध्ये मिळतो आपल्याला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतो आपला. 26चा त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3.
म्हणजेच काय तर कोलंबिया पठार जे आहे ते उत्तर अमेरिकेत आहे. नंतर बोलिव्हिया पठार जे आहे ते दक्षिण अमेरिकेत आहे. नंतर सेंट्रल मॅसिफ पठार जे आहे ते युरोपमध्ये आहे आणि युनान पठार जे आहे ते आशियामध्ये आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 26 आपल्याला 3 इथं योग्य उत्तर मिळते. 3. 27वा प्रश्न बघूयात. जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम ओळखा. मगाशी आपल्याला देशांचं विचारलं होतं, आता इथं आपल्याला डायरेक्टली जिल्ह्यांचा क्रम विचारला आहे त्यांनी 2011 नुसार. तर ही ट्रिक सर्वांनाच माहिती असेल. नगर शहर ठप्प केले, लोकसंख्येची घनता आहे. नगर शहर ठप्प केले, नगर शहर ठप्प केले. तर याचा काय, नगर म्हणजेच काय तर ते मुंबई उपनगर आहे, मुंबई शहर आहे. मग इथे ठप्प म्हणजे ठाणे आहे, नंतर पुणे आहे आणि केले म्हणजे काय कोल्हापूर आहे. तर बघा कोण दिसते घेतलं, उपनगर आहे का नाही. मुंबई शहर पण नाही, ठाणे पण नाही आहे, मग पुणे आहे. पुणे 1 नंबरला लावा लगेच. मग सी प्रथम क्रमांकावर हवा आहे आपल्याला. 4 आणि 3 मध्ये मिळतो आपल्याला सी प्रथम क्रमांकावर. 2 नंबर लगेच मग कोल्हापूर हवा आहे. कोल्हापूर किती कुठं आहे ते 1 नंबरला. सी आणि ए पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. पर्याय क्रमांक 4. 27 आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 28 बघूयात. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो. कोणता उद्योग हा शेती अवजारांचे उद्योग मोठ्या प्रमाणावर करतो. तर आपण बालपणी नक्कीच बघितलं असतं किंवा अजूनही काही ठिकाणी हा नांगर वापरला जातो बघा. तर हा बैल नांगर आहे. याच्यामध्ये समोर एक 4 किंवा 6 बैलांची जोडी लावून त्याच्यामध्ये हा नांगर ओढला जातो आणि त्याच्यावर बऱ्यापैकी ठिकाणी तुम्ही बघितलं असं तर किर्लोस्कर बंधू लिहिलेलं असतं बघा. आणि अजूनही याच्या व्यतिरिक्त देखील भरपूर अवजारावर किर्लोस्कर बंधू हे लिहिलेलं असतं, कारण बऱ्यापैकी प्रोडक्शन हे किर्लोस्कर यांनी केलेलं आहे, किर्लोस्कर कंपनीने. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे इथं योग्य उत्तर मिळतं आहे. हे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये देखील मिळून जाईल. तर संबंधित 28व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 4. 29वा प्रश्न बघूयात. भारतातील नद्या व त्यावरील धबधबे यांच्या जोड्या जुळवा. तर नदी आणि त्यांचे धबधबे दिलेले आहेत त्यांनी. पहिला आहे शरावती. शरावती आपल्याला माहिती आहे. शरावती नदीवर कोणता आहे तर जोग धबधबा आहे. हे शुअर शॉट माहिती आहे आपल्याला. मग एचा 3 कुठे मिळतोय का बघा. एचा 3 पर्याय क्रमांक 3 मध्येच मिळतोय. हा शुअर शॉट पाहिजे, पण जो आपण एक निवडतोय ना तर तो शुअर शॉटच असला पाहिजे, बाकी पर्याय बघायचीच गरज नाही. मग एचा 3 मिळाला. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतो आणि तोच पर्याय इथं योग्य आहे. बाकी पर्याय देखील आपण बघू शकतो. म्हणजेच काय तर बीसाठी आपल्याला 4 मिळतोय. नर्मदासाठी काय तर नर्मदा ही कपिलधारा आहे. नंतर कावेरी जी आहे तर कावेरी नदीवर कोणता आहे तर तो आहे शिवसमुद्रम. नंतर घटप्रभा जी आहे तर त्याच्यावर गोकाक हा धबधबा आहे. तर 29चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 30वा प्रश्न बघूयात. सूर्यमालेतील कोणता ग्रह आहे, म्हणजे सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून डॅश डॅश किमी अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. परिभ्रमण म्हणजे काय तर हा सूर्य आहे तर त्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात तर 88 दिवस लागतात. पृथ्वीला किती दिवस लागतात तर ते 365 दिवस लागतात. 365 दिवस लागतात म्हणजे 1 वर्ष लागतो त्याला. म्हणजे पृथ्वीला जास्त वेळ लागतो, म्हणजे पृथ्वीच्या तो जवळच असला पाहिजे. इथं बघा अर्थ दिसते आहे. अर्थच्या अगोदर कोणता आहे तर व्हेनस आहे आणि इथं कोणता आहे तर मर्क्युरी आहे म्हणजे बुध आहे. म्हणजे या दोन्हीपैकीच असणार आहे, कारण पृथ्वीला 365 लागतात, ह्याला पृथ्वीपेक्षा कमी लागतात. म्हणजे हा सूर्याच्या जवळ असला पाहिजे, त्याचा वेढा एक लवकर कंप्लीट होतो. तर याच्यानुसार बघितलं आपण बुध आणि व्हेनस आहे म्हणजे शुक्र आहे, तर दोन्हीपैकीच असणार आहे म्हणजे शुक्र किंवा बुध. तर या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. हे स्टेट बोर्डमध्ये देखील दिलेली आहे माहिती. बुध आणि म्हणजे अंतर तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही आहे, पण ग्रह कोणता आहे ज्याला 88 दिवस फिरण्यासाठी लागतात तर तो आहे बुध ग्रह. त्यानुसार 30चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतो आहे. तर 31वा प्रश्न बघूयात. इथं काही प्रजाती दिलेल्या आहेत आणि त्यांचे प्रकार दिलेले आहेत, म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत. भारतीय गेंडा, इंडियन रायनो म्हणतात त्याला. तर इंडियन रायनो हे थोडंसं इंग्लिशमध्ये बघूया आपण प्रश्न हा. इंडियन रायनो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आहे, म्हणजे त्यांचं स्टेटस विचारलं आहे त्यांनी, म्हणजे त्याच्या जीवाला किती धोका आहे, त्यांची संख्या किती संपत आलेली आहे, निसर्गामध्ये किती संख्या ते अवेलेबल आहेत, त्यानुसार यांना हा दर्जा दिला जातो. तर भारतीय गेंडा जो आहे तर हा भारतीय गेंडा धोकादायक असलेल्या कॅटेगरीमध्ये आहे. धोकादायक मग त्यालाच काय म्हणतात तर इंडेंजर्ड कॅटेगरी म्हणतात त्याला, इंडेंजर्ड. आशियातील हत्ती काय आहे तर तो आहे संवेदनशील आहे. संवेदनशील म्हणजे त्याला काय आय थिंक व्हल्नरेबल म्हणतात त्याला, व्हल्नरेबल आशियातील हत्ती. वाळवंटातील कोल्हा, आता वाळवंटातील कोल्हा तर काय तर विरळ आहे, म्हणजे एक्सटेंड झालेला आहे तो, अस्तित्वातच नाही आहे तो आता, म्हणजे अस्तित्वात आहे पण खूप रेअर आहे, कमी प्रमाणात आहे तो. आणि गुलाबी डोके असलेले बदक हे काय तर ते आहे लुप्त, नष्ट झालेले, म्हणजे तो आता अवेलेबलच नाही आहे निसर्गात, तो संपलेला आहे निसर्गातून पूर्णतः, जसा डायनोसॉर आहे तसा. तर यानुसार जर गेलो आपण तर 31चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 31चा मिळतो पर्याय क्रमांक 2. भारतीय गेंडा जो धोकादायक असलेल्या कॅटेगरीमध्ये इंडेंजर्ड आहे. आशियातील हत्ती जो आहे तो संवेदनशील म्हणजे व्हल्नरेबल आहे. वाळवंटातील कोल्हा जो आहे तो जो काय खूप रेअर झालेला आहे तो. आणि गुलाबी डोके असलेले बदक हे लुप्त म्हणजे किंवा नष्ट होणाऱ्या गटात टाकलेले आहे, त्या टाईप आहे तो. 31चा मिळतो, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32 बघूयात.
घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात डॅश डॅशमध्ये डॅश डॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. तर बेसल कुठलं ठिकाण आहे तर ते आहे स्वित्झर्लंडमधलं ठिकाण आहे बघा. 1951 मध्ये हा करार झालेला आहे बेसल कन्व्हेन्शन. तर 32चा त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 22 मार्च 1989ला याचं काय झालेलं आहे ते करार तो झालेला आहे 22 मार्च 1989. तर त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 32चा इथं 4. आणि हा 89ला करार झालेला आहे आणि याची अंमलबजावणी जी आहे ती 1992 रोजी झालेली आहे. याची अंमलबजावणी देखील विचारली जाऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बेसल कुठं आहे तर ते आहे स्वित्झर्लंडमध्ये. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम. औद्योगिक म्हणजे प्रदूषित पाणी जे आहे तर त्याचा पुनर्वापर त्याला ग्रीन डॉट कार्यक्रम म्हणतात. आणि या कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झालेली आहे ती झालेली आहे जर्मनी देशामध्ये. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, माहीत असणं गरजेचं आहे हा. तर 33चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 34वा प्रश्न बघूयात. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजेच परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली? इंग्लिशमध्ये वाचूयात आपण. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टम. इकॉलॉजी म्हणजे काय तर ती स्ट्रक्चर आणि फंक्शन जे इकोसिस्टमचं तर त्याचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी आहे. आणि अशी व्याख्या 1969 साली कोणी दिली होती तर असा संबंधित प्रश्न आहे. तर ही व्याख्या दिली होती ओडम यांनी. ओडम पर्याय क्रमांक 4. त्यानुसार आपल्याला 34चा मिळतो पर्याय क्रमांक 4. ओडम यांनी व्याख्या दिलेली आहे ती. तर 35वा प्रश्न बघूयात. ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात? तर ओझोनला जे छिद्र पडले ते त्याच्यामध्ये जी घट झाली आहे त्याच्यामुळे मानवी जीवनावर कोणते परिणाम होतात असा प्रश्न आहे. तर बघूयात काय काय परिणाम होतात. माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान होते, होऊ शकतं. वनस्पतीची वाढ खुंटणे होऊ शकते हे पण. नंतर तापमानात वृद्धी ही देखील होतेच. आणि मोतीबिंदू होण्याचे कारण हे देखील असू शकतं देतं. त्याच्यामुळे अशा विधानामध्ये शक्यतो ऑल ऑफ दी अबोव हे पर्याय तुम्ही चूज करणं गरजेचं असतं. आणि या संबंधित प्रश्नामध्ये देखील वरील सर्व हाच पर्याय इथं योग्य आहे. 35चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 35चा मिळतो पर्याय क्रमांक 4. 36वा प्रश्न बघूयात आपण आता. नीती आयोगाच्या 2017 ते 20 या त्रैवार्षिक आराखड्याची उद्दिष्टे दिलेली आहेत इथं. 17 ते 20 नुसार त्रैवार्षिक म्हणजे काय कोणता 3 इयर ॲक्शन अजेंडा. तर 3 इयर ॲक्शन अजेंडामध्ये काय काय उद्दिष्ट आहेत ते दिलेले आहेत त्यांनी. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, बरोबर आहे. सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, बरोबर आहे. 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे सी विधान चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर आहेत. यानुसार जर बघितलं आपण तर 36चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. बाकी केंद्रीय विद्यापीठ हा मेन्समध्ये पण टॉपिक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये. भारतामध्ये केंद्रीय विद्यापीठाची संख्या किती आहे तर ती 54 आहे. आणि त्यांचा कायदा जो आहे केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009चा आहे. याच्यावर देखील वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. 54 विद्यापीठ आहेत आणि 2009चा त्याचा कायदा आहे. सी विधान चुकीचं आहे. ए आणि बी हीच विधाने बरोबर आहेत. त्याच्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 36चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 37 बघूयात. वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते. राष्ट्रीय कृती नियोजन म्हणजे कोणती? नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज रिकमेंड्स धिस. काय रिकमेंड करते नॅशनल ॲक्शन प्लॅन? तर टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान, नंतर किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, वात अभियान म्हणजेच काय तर ते विंड मिशन आहे. नंतर वातावरण बदल आणि आरोग्य अभियान. तर याच्यामध्ये वरीलपैकी सर्व येणं गरजेचं होतं. आणि पण हा आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे. म्हणजे पहिल्या कीनुसार तर आयोगानं वरीलपैकी यापैकी सर्व दिलं होतं. सेकंड कीमध्ये पण हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. मग मला वाटतं याच्यामध्ये विंड मिशन जे आहे तर हे ऑप्शन नसावं त्याच्यामध्ये. कारण मुलांनी ऑब्जेक्शन घेताना असे ऑब्जेक्शन घेतले होते एक्स्ट्रीम. म्हणजे माझा जर प्रश्न चुकला आहे तर मी याच्यामध्ये असे डीप सोर्स शोधणार एवढे की किंवा एखाद्या शब्दाचा असा अर्थ लावणार की आयोगाला तो प्रश्न शेवटी मग कॅन्सल करावा लागतो. तर एवढं ताणल्यामुळे थोडासा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला असावा. अन्यथा या प्रश्नाचं उत्तर हे 4 असणं योग्य होतं. पण आयोगानं हा काय केलेलं इथं प्रश्न कॅन्सल केलेला आहे सेकंड कीनुसार. पहिल्या कीनुसार 4 दिलेलं होतं. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. 38वा प्रश्न बघूयात. पुढील विधाने विचारात घ्या. चला घेऊयात आपण विधाने विचारात. आता हे इकॉनॉमिक्सच्या संबंधित प्रश्न आहेत बघा. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते, बरोबर आहे. थोडंसं इन्फ्लेशन म्हणजे क्रिपिंग इन्फ्लेशन जे आहे तर ते इकॉनॉमीमध्ये असणं गरज आहे. त्या इकॉनॉमिक म्हणजे इन्फ्लेशन असलं तरच आपली इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वाढ ही होत असते. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते तर हे चुकीचं आहे. पैशाचे मूल्य कमी होते. म्हणजे आज पेट्रोल भरण्यासाठी तुम्हाला 120 रुपये लागतात
तर यानुसार तुमची पैशाची किंमत कमी झाली आहे. तुम्हाला 1 लिटर पेट्रोल हे 80 रुपयात मिळत होतं. त्यामुळे म्हणजे 80 रुपयात 1 लिटर पेट्रोल होतं, म्हणजे पैशाची किंमत इथं चांगली होती. तुम्हाला 80 रुपयातच 1 लिटर भेटत होतं. आज तुम्हाला 120 रुपये द्यावे लागतात, म्हणजे इथं पैशाची किंमत कमी झालेली आहे. म्हणजे बी विधान चुकीचं ठरतं आहे. तर ए विधान बरोबर आहे, बी चुकीचं आहे. चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. बरोबर आहे. हे ऋणकोला लाभदायक काय असते? समजा चलनवाढ भाववाढ होण्याअगोदरच आपण लोन घेऊन ठेवलेलं आहे आणि भाववाढ जर झाली असती नंतर लोन घेतलं असतं तर आपल्याला ते लोन अजून महागात पडलं असतं. त्याच्यामुळे चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. बरोबर आहे. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते, हे चुकीचं आहे साप. जे गरीब आहेत त्यांचा आज समजा तेलपुडा जरी घ्यायला गेले तुम्ही तर 190 रुपयापर्यंत रेट हे तेलपुड्याचे आहेत. म्हणजे एखाद्या गरिबानं 200 रुपये मजुरी कमवली तर त्याचा 190 रुपये हे फक्त तेलावरच खर्च होणार आहेत. याच्यामुळे काय होणार आहे तर ती प्रत्येक गटामधली ही विषमता ही वाढत जाणारी आहे. त्याच्यामुळे डी विधान देखील चुकीचं आहे. तर आपल्याला बरोबर विधानं विचारले आहेत त्यांनी. ए आणि सी हेच विधान इथं बरोबर मिळतात. तर ए आणि सी असे पर्याय क्रमांक आपल्याला 4मध्ये मिळतात. तर 38चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 39 बघूयात. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित करतो. इंग्लिशमध्ये बघूयात. तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स. तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स जो आहे तो पहिल्यांदाच 2018मध्ये लॉन्च केलेला आहे बघा. तर त्याच्यामुळे न्यूजमधला म्हणता येईल त्याला किंवा करंटमधला देखील म्हणता येईल. तर हा ह्युमन कॅपिटल इंडेक्स सजेस्टेड इन वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019. तर 2019च्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं त्यांनी? इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द नेक्स्ट जनरेशन ऑफ वर्कर्स. जे पुढच्या पिढीचे हे आहेत श्रमिक आहेत ते त्यांची उत्पादकता याच्यामध्ये ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये मोजले आहेत. कॅपिटल इंडेक्स म्हणजेच काय तर आपल्या पॉप्युलेशन जे आहे ते संसाधन जे आहे किंवा भांडवल जे आहे तर त्याची एक कॅपॅसिटी मोजली आहे त्यांनी. कॅपिटल ते त्याप्रमाणे मोजलेलं आहे. तर ती बघूयात हे बरोबर आहे. तर काय त्यांनी विचारलं आहे? बरोबर विधान. दुसरं विधान काय सांगतं आहे? मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. बरोबर आहे. 0 ते 1 या रेंजमध्येच प्रत्येक देशाला इथे स्कोरिंग केलं जातं. आणि यानुसार जर बघितलं आपण तर 39चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतो. म्हणजे काय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. बरोबर विधान विचारलं आहे त्यांनी आपल्याला. तर ए आणि बी ही दोन्ही विधान इथे बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता हा ह्युमन कॅपिटल इंडेक्स जो आहे तो वर्ल्ड बँकनं सुरू केलेला आहे बघा. वर्ल्ड बँकनं सुरू केलेला हा ह्युमन कॅपिटल इंडेक्स आहे. आणि पहिल्यांदा कधी केला होता तर 2018मध्ये याची पहिली आवृत्ती जाहीर केली होती. आणि याच्यामध्ये काय मग कॅपिटल म्हणजेच काय तर मग आपली समजा लोकसंख्या आहे त्याला आपण एज्युकेशन देणं किंवा त्याची हेल्थ चांगली ठेवणं, त्यांना स्किल देणं, त्या संसाधनाचं काय मग भांडवलामध्ये रूपांतर करून आपण त्याचं. तर ते कॅपिटल किती आहे म्हणजे हे लोक म्हणजे भारतातील लोकांना एज्युकेशन दिलं किंवा त्यांना चांगलं आरोग्य दिलं, शिक्षण दिलं तर त्यांनी किती प्रकारे त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते तर हे ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये मोजलं जातं. आणि भारताचा 2020चा जो ह्युमन कॅपिटल इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये आपली 116वी रँक आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या रँकमध्ये सिंगापूर हे पहिल्या क्रमांकावर आहे. सिंगापूर. तर हे आहे ह्युमन कॅपिटल इंडेक्स संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर होतं. 40वा प्रश्न बघूयात. नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्यांतर्गत कोणती योजना राबवली जाते? एक योजना राबवली जाते बघा. कोणती? हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स इज इम्प्लिमेंटिंग व्हिच स्कीम फॉर अर्बन प्लॅनिंग अँड हेरिटेज कन्झर्वेशन. म्हणजे शहरी नियोजन आणि हेरिटेज म्हणजे कोणतं आपलं प्राचीन वारसा जो आहे तर त्याचं जतन करण्यासाठी कोणती स्कीम राबवली जाते? ती सर्वांनाच माहिती आहे. हृदय स्कीम आहे. इथं समोर तुम्हाला दिसलं असं स्क्रीनमध्ये. तर ही हृदय स्कीम ह्या अर्बन प्लॅनिंग आणि हेरिटेज कन्झर्वेशनसाठी राबवली जाते. तर ही स्कीम कधी झाली होती? आता पुढं हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ती झाली होती लॉन्च 21 जानेवारी 2015 रोजी. आणि या संबंधित सर्व स्कीमचा मी व्हिडिओ देखील बनवलेला आहे. त्याची तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जवळपास 60 ते 70 स्कीमा त्याच्यामध्ये मी कवर केलेल्या आहेत अशा हृदयसारख्या. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता. 21 जानेवारी 2015 रोजी ही स्कीम लॉन्च झाली होती. आता हृदयचा फुल फॉर्म काय हा देखील विचारला जाऊ शकतो. तर हृदय म्हणजे एच म्हणजेच हेरिटेज. म्हणजे याचा फुल फॉर्म जर बघितला आपण हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना ही. तर ही हृदय योजना हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना इथं देखील तुम्हाला दिसत असेल स्क्रीनमध्ये. तर पुढील प्रश्नाचा बघूयात प्रश्न आता. 41वा प्रश्न बघूयात. 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्याजोग्या 27 किती मुख्य गटात विभाजन केले आहे? तर हे 27 लक्ष जे होते ते त्यांचं किती गटात विभाजन केलं होतं असा प्रश्न येतो. आणि यांचं विभाजन हे 6 गटामध्ये केलेलं होतं. 41चा त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय. हे 6 गट कोणते आहेत? इथे तुम्हाला इमेज थोडीशी ब्लर आहे ही बघा. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो हे. तर इन्कम अँड पॉवर्टी, नंतर आहे एज्युकेशन, नंतर हेल्थ,
वुमन अँड चिल्ड्रन, नंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हायरमेंट. हे 6 घटक आहेत तिथं. इन्कम अँड पॉवर्टी, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, हेल्थ आरोग्य म्हणजे महिला व विकास, महिला व बाल व महिला विकास, नंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हायरमेंट पर्यावरण. हे इथं 6 घटकामध्ये याचं विभाजन केलेलं होतं या 27 लक्षांचं. तर पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 42 बघूयात. 41 आपल्याला 6 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. 42वा प्रश्न बघूयात. शाश्वत विकास ध्येयांच्या म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने ही योग्य आहेत? तर शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्राची परिषद रिओ दी जेनेरो येथे 2015 मध्ये झाली. तर हे चुकीचं आहे. 2012 पाहिजे इथं. 2012 रोजी झालेली आहे ती. आणि शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणूनही ओळखले जातात. बरोबर आहे. हे चुकीचं आहे. बी बरोबर आहे. सी मध्ये काय सांगतंय? SDGs सहस्त्रकात म्हणजे SDGने काय केलं इथं? MDGला रिप्लेस केलेलं आहे, त्यांची जागा घेतलेली आहे. बरोबर आहे हे. MDG 2015 रोजी संपले आणि तेव्हापासूनच हे SDG सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे सी विधान बरोबर आहे. नंतर SDG जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आले आहेत. हे चुकीचं आहे. इथं 2015 पाहिजे. 2015 पासून ते अस्तित्वात आलेले आहेत. म्हणजे हे 12 इथं पाहिजे होतं आणि हे 15 इथं पाहिजे होतं. तेव्हा ही दोन्ही विधानं बरोबर ठरली असती. तर संबंधितमध्ये फक्त बी आणि सी ही विधाने बरोबर आहेत. तर आपल्याला योग्य विधाने विचारली आहेत म्हणजे बी आणि सी योग्य असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. 42चा आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे एवढं तुम्हाला डिटेल थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2015 पासून सुरू झालेले आहेत. म्हणजे आपल्याला भलेही माहीत असतं पण एक्झाममध्ये आपल्याला प्रेशर असतं, त्याच्यामुळे आपलं थोडंसं अशा सिली मिस्टेक होत असतात. त्याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. 42चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न बघूयात. 43वा प्रश्न बघूयात आता. पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही योजना देखील मी त्या योजनांच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट इथं तुम्हाला दिसतोय बघा. तर ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केलेली आहे? तर ती असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केलेली आहे. तर असंघटित कामगार कोणते येतात मग? ते बांधकाम मजूर देखील येतात त्याच्यामध्ये. दृकश्राव्य कामगार देखील येतात. मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार देखील येतात. म्हणजे वरीलपैकी 3ही याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानुसार आपल्याला 43चा मिळतो पर्याय क्रमांक 4. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. 43वा प्रश्न. या योजनेबद्दल अजून तुम्हाला डिटेल माहिती घ्यायची असेल किंवा बाकीच्या योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे योजना संबंधित व्हिडिओची, ती तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. खूप डिटेल आणि सुंदर असं एक्सप्लेनेशन मी त्याचे केलेलं आहे त्याचं. 44वा प्रश्न बघूयात आता. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नासंबंधात कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्यला लगेच गोल करून ठेवायचं. 44वा प्रश्न. हा प्रश्न आयोगाकडून कॅन्सल केलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं डाऊटफुल होतं. याचा अगोदर आयोगाने सर 3 दिलेलं म्हणजे बी दिलेलं होतं. म्हणजे याच्यात निर्यात आयात म्हणजे आता डायरेक्टली मी सांगतो येतो तुम्हाला. त्यांनी नेट नॅशनल प्रोडक्ट विचारलं आहे. नेट म्हणजेच काय? तर नेटमध्ये डिप्रिशिएशन मायनस होतं. विधान 3मध्ये तेच सांगते. ह्याला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. जे डिप्रिशिएशन जे आहे तो मशीनचा किंवा भांडवलाचा जो घसारा झालेला आहे तो आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केला जातो आणि त्यालाच मग नेट शब्द त्याच्यामध्ये ॲड होतो. तर हे आहे नेट. नॅशनल म्हणजेच काय? तर आपला बाहेरचं एक्सपोर्ट इम्पोर्ट जे आहे किंवा बाहेरून परदेशातून येणारं निव्वळ उत्पन्न जे आहे आपलं ते देखील याच्यामध्ये समाविष्ट असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. इथं काय उत्तर हवं होतं त्याचं? ए आणि बी असा पर्याय असणं गरजेचं होतं, पण ए आणि बी असा पर्यायच नाही इथं. ए आणि बी तर असा पर्याय नसल्यामुळे आयोगाला हा प्रश्न काय कॅन्सल करावा लागलेला आहे. अयोग्य उत्तर काय इथं? 2. ए आणि बी हे उत्तर इथं अयोग्य आहेत. फक्त विधान सी जे आहे तेच योग्य आहे फक्त इथं. तर ही वरची व्याख्या दिलेली आहे. आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन हे NDP बद्दल झालं आहे, नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट. तर NDP बद्दल झालं आहे, त्यांनी NNP बद्दल द्यायला होतं. त्यामुळे ए देखील चुकीचा आहे. हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे आयोगाकडून. 45वा प्रश्न बघूयात. असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष करतो. म्हणजेच काय? तर इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ऑफन कॉन्फ्लिक्ट्स विथ द ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे ग्रोथ व्हायची असेल तर इन्व्हायरमेंटला इथं धोका पोहोचतोच. म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात कंपनीचं इस्टॅब्लिश करतो, इंडस्ट्री इस्टॅब्लिश करतो. त्यामुळे काय होतं? पर्यावरणामध्ये वेगवेगळे गॅसेस सोडले जातात किंवा पाण्याचं प्रदूषण होतं. तर हे त्याच्यामुळे इथं एकमेकाला ते काय आहेत? विरोध आहेत. हे बरोबर आहे. देर इज अ ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. आता इंग्लिशमध्ये तेवढंसं कळणार नाही, पण मराठीत वाचलं तर विकास व पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध ट्रेड ऑफ दिसतो आपल्याला. तरी नेहमीच दिसत नाही, असा एका लिमिटपर्यंत दिसतोय आपल्याला. आता हा कुझनेटचा कर्व बघा इन्व्हायरमेंट संबंधित. कुझनेटचा कर्व बघितला आपण तर सुरुवातीला ग्रोथ होताना हा सुरुवातीला इन्व्हायरमेंटचा तिथं जास्तीत जास्त ऱ्हास होत चालतो आणि शेवटी तो येतोय इंडस्ट्रियल ग्रोथ एक चांगल्या प्रमाणात झाल्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणजे नेहमीच हा ट्रेड ऑफ असतो असं नाही आहे. त्याच्यामुळे विधान बी चुकीचं आहे. ए बरोबर आहे.
तर आपल्याला त्यांनी बरोबर विचारलं आहे त्यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा इथं योग्य उत्तर मिळतो आपल्याला. 45चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 46वा प्रश्न बघूयात. पुढील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये सुरू झाले. नॅशनल सोलार मिशन बरोबर आहे हे तुम्हाला पर्यावरणाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये मिळून जाईल, किंवा तुम्ही शंकर आय एस वाचला असाल तर शंकर आय एसमध्ये देखील आहे, किंवा घोरपडे सरांच्या पर्यावरणाच्या पुस्तकात देखील आहे. नंतर सन 2021-22 पर्यंत 1,00,000 मेगावॅट वीज निर्मिती करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, हे देखील बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. 46चा आहे पर्याय क्रमांक 3. 47वा प्रश्न बघूयात. रेरा रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट आहे 2016चा. तर सन 2016चा ॲक्टमध्येच नाव आहे त्याचं. आणि हा न्यूजमध्ये कशामुळे आला होता, तर हे जम्मू काश्मीरमध्ये तो लागू झाला होता, त्याच्यामुळे हा न्यूजमध्ये होता. तर हा 2016मध्ये संमत झालेला ॲक्ट आहे रेरा. नंतर आहे घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, बरोबर आहे हे. नंतर जम्मू काश्मीर राज्यात लागू नव्हता हा अगोदर, आता लागू झालेला आहे, हे देखील बरोबर आहे. त्यानुसार आपल्याला वरीलपैकी सर्व विधाने ही बरोबर आहेत, असा पर्याय 47चा मिळतो पर्याय क्रमांक 4. 47 आहे पर्याय क्रमांक 4. हे करंटमधलं आहे बघा. म्हणजे ऑगस्ट 2020मध्ये ही न्यूज आलेली होती. तुम्ही कुठल्याही मॅगझिनमध्ये हे चेक करू शकता, ऑगस्ट 2020मध्ये. तर पुढील प्रश्न बघूयात. 48वा प्रश्न बघूयात. भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे विचारलं त्यांनी खरे. तर वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे, बरोबर आहे. लोकसंख्येचा वृद्धी दर जो आहे तो वाढण्याचा दर आपला हा घटत आहे आता. म्हणजे लोकसंख्या वाढत्या दराने म्हणजे घटत्या दराने वाढत आहे आपली लोकसंख्या आता, म्हणजे लोकसंख्येचा वृद्धी दर हा घटत आहे. तर लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे अगोदर लोकसंख्येचा हिस्सा आपला जसा जसा वाढत होता, तर आता लोकसंख्येचा वृद्धी दर कमी झाल्यामुळे तरुण लोकसंख्येचा हिस्सा देखील आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तो काय आहे, पर्याय क्रमांक बी देखील बरोबर आहे. म्हणजेच खरे आहे विचारले त्यांनी, पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतो. आज देखील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडं. म्हणजे सरासरी वय जे आहे आपल्या तर 29 वय वर्ष हे 29 भारताचं सध्याचं 2020मध्ये सरासरी वय आहे लोकसंख्येचं. पण या तरुण लोकसंख्येमध्ये जो काय भर पडत आहे, किंवा ते लोकसंख्येचा हिस्सा जो आहे तो कमी होण्यास सुरुवात झालेली आहे आता. त्यामुळं बी विधान देखील बरोबर आहे. तर 48चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 49वा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी यांचा सहस्त्रकीय विकास उद्दिष्टामध्ये समावेश नाही. म्हणजे SDGमध्ये MDGमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश नाही आहे. तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण शिक्षण आहे, बरोबर आहे. नाही विचारले त्यांनी आपल्याला. स्त्री पुरुष समानतेस म्हणजे इक्वेलिटी आहे. अर्भक मृत्यूचे म्हणजे काय, तर ते आहे इन्फंट मॉर्टॅलिटी, हे इथं समावेश नाही आहे त्याचा. पर्यावरणीय शाश्वता हे देखील आहे. त्यानुसार आपल्याला 49चा मिळतो पर्याय क्रमांक 3. सी तिथं नाही आहे. अर्भक मृत्यू दराचा असा उल्लेख कुठला नाही. तिथं चाइल्ड मॉर्टॅलिटी आहे, बालमृत्यू दर आहे तिथं. त्याच्यामुळे आपल्याला सी विधान चुकीचं आहे. 49चा त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतोय. MDG जे आहे ते बघा 2001 पासून तर 2015 पर्यंत हे MDG होते, आणि 2015 पासून पुन्हा 30 पर्यंत जे आहेत आता SDG सुरू झाले आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर याच्यामध्ये काय आहेत, 8 ध्येय आणि 12 लक्ष्य आहेत. हे देखील नंबर विचारलेला आहे मेन्सला बऱ्याचदा. 8 ध्येय, 12 लक्ष्य आणि 35 निर्देशक आहेत त्याच्यामध्ये MDGमध्ये. तर हे तुम्ही नोट करून ठेवणं गरजेचं आहे. संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 50वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहेत. आता 2000चा आपलं लोकसंख्या धोरण आहे त्या संबंधित हा प्रश्न आहे बघा. तर मुले आणि मुली या दोघांच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरील गळती, हे गळतीचं लोकसंख्या धोरणामध्ये संबंधच नाही, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. इथे योग्य विचारलं आहे त्यांनी आपल्याला. ए एलिमिनेट करा, मग ए एलिमिनेट आहे हा. नंतर जन्माच्या वेळेचा दर हजारी अर्भक मृत्यूदर हा 20पेक्षा कमी करणं हे देखील चुकीचं आहे, त्याच्यामुळे बी देखील एलिमिनेट करा. बी एलिमिनेट केला आपल्याकडे सी आणि डीच पर्याय मिळतो. जरी तुम्हाला वर्ष 2 विधानं माहीत नसेल, हे तर माहीत आहे प्राथमिक शाळाचा असा उल्लेख नसला पाहिजे लोकसंख्या धोरणामध्ये. पण जन्माच्या वेळेचे माता मृत्यूदर गुणोत्तर दर लाखामागे 100पेक्षा खाली आणणे हे शुअर शॉट माहीत आहे. हे सर्वच पुस्तकात तुम्हाला वाचण्यात आलेलं असेल तुमच्या. शुअर शॉट आहे, म्हणजे सी असणारा पर्याय ए आणि 1 आणि 4मध्ये मिळतो आपल्याला. पण ए आपल्याला चुकीचं आहे माहिती आहे, त्याच्यामुळे ए हा एलिमिनेट होतोय आणि पर्याय क्रमांक 4 इथे आपल्याला योग्य उत्तर मिळतो. नंतर जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणा या संबंधित नोंदणी 100% साध्य करणे हे देखील त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. तर 50चं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 4. सी आणि डी ही विधाने योग्य आहेत. 50 आहे पर्याय क्रमांक 4. 51वा प्रश्न बघूयात आता इथून सायन्सचे प्रश्न सुरू झाले बघा, विज्ञानाचे. तर अणू हा विद्युतभारदृष्ट्या उदासीन असतो, बरोबर आहे. इथं जो आहे तो प्रोटॉन आपला न्यूक्लियस जो आहे तो पॉझिटिव्ह असतो, आणि फिरणारे इलेक्ट्रॉन जे आहेत निगेटिव्ह असतात, आणि एकमेकाला ते बॅलन्स करतात, आणि त्याच्यामुळे हा विद्युतभारदृष्ट्या काय असतो, उदासीन असतो, न्यूट्रल असतो. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार व केंद्रकावरील ऋण प्रभार
हा समान असतो, तर केंद्रकावरील ऋण नसलं पाहिजे, केंद्रकावरील धनप्रभार असतो इथं, त्याच्यामुळे बी विधान चुकीचं आहे, ए विधान बरोबर आहे. विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर बरोबर विधान विचारलेले आहे त्यांनी, म्हणजेच ए बरोबर आणि बी चूक. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतो. 51 आहे पर्याय क्रमांक 3. 52 बघूयात. 52 प्रश्न. जर पाण्याची घनता 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब असेल आणि तांब्याची घनता 8.9 × 10³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब असेल, तर तांब्याची सापेक्ष घनता किती? तर सापेक्ष घनता म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी आहे बघा. ती डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे हा रिलेटिव्ह डेन्सिटीचा. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आपण डेन्सिटी ऑफ वॉटर हा तुम्ही जर 8.9 × 10³ केला आणि त्याला डिवायडेड बाय 1000 केला तर तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. तर 52चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1, 8.9. इथं काय होणार आहे, 3 शून्य ह्या 10³ सोबत मायनस होणार आहेत आणि हा 8.9 शिल्लक राहणार आहे इथं, आणि तोच तुमचं इथं योग्य उत्तर आहे. 1000ला कसं लिहिता येईल आपल्याला, 10³ लिहिता येईल. 10³ कॅन्सल होतील आणि 8.9 हा शिल्लक राहील. त्यानुसार आपल्याला मिळतो रिलेटिव्ह डेन्सिटी पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 53 बघूयात. अशा प्रश्नामध्ये काय करायचं, हा भलेही तुम्हाला प्रॉब्लेम किंवा फॉर्म्युला माहीत नाही आहे, तर संबंधित प्रश्नामध्ये दिलेल्या दोन जे व्हॅल्यू आहेत यांचा भागाकार करायचा. प्रथमतः भागाकार जर केला तर तुम्हाला जे उत्तर मिळालं ते पर्यायामध्ये जर असेल तर तेच मारायचं. आपल्याला असं त्याला आपल्याला तुका मारायचाच आहे ना, तर हा पर्याय तुम्ही नक्कीच म्हणजे ट्रिक नक्की तुम्ही फॉलो करून बघा, तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर त्याची मिळून जातील. कारण एक्झामचं एवढं प्रेशर असतं की त्यावेळेस फॉर्म्युले आठवतच नाही आहेत. त्याच्यामुळे पहिलं काम काय करायचं, असं 2 व्हॅल्यू जर दिले असेल तर दोघांचा भागाकार करायचा आधी, आणि जी मोठी संख्या असेल ती शक्यतो अंशामध्ये घ्यायची आणि जी लहान संख्या असेल तर ती छेदामध्ये घ्यायची. कारण इथं 8.9 आणि खाली काय राहील तर ते 1 राहील, त्याच्यामुळे 8.9 मोठंच आहे, त्याच्यामुळे अंशामध्ये 8.9 येईल आणि तेच उत्तर आहे आपलं 8.9. तर 53 प्रश्न बघूयात. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात, म्हणजे हा मीडियम आहे बघा, तर इथून प्रकाश लाईट आला आहे, म्हणजे लाईट आला आहे आणि तो थोडासा इकडे बेंड होतो आहे असा. तर इथं काय कशामुळे बेंड होतो तो, तर दोघांचे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे असतात ते वेगवेगळे असल्यामुळं हा बेंड होत असतो. इथं पहिल्या माध्यमात प्रकाशाचा वेग दिलेला आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि दुसऱ्या माध्यमात दिलेला आहे 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. इथं पुन्हा मागच्या प्रॉब्लेममध्ये सांगितल्यासारखं टूला काय करायचं, मग पुन्हा 1.5 × 10⁸ आणि × 10⁸ करा, याचा डिव्हिजन करा तुम्ही, तुम्हाला उत्तर मिळून जाईल 1.6. 53 त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. अन्यथा तुम्हाला जर याचा फॉर्म्युला माहीत असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा 2 आणि खाली 1 लिहितात आणि वरती काय लिहितात, तर पहिल्या माध्यमाचा वेग 2 × 10⁸ डिवायडेड बाय 1.25 × 10⁸. याचं जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं 10⁸ कॅन्सल झाला, 1.25 2ला जर भागितलं तर तुम्हाला 1.6 उत्तर मिळतं. तर मिळतं पर्याय क्रमांक 3. 53 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 54. हा स्नेल्स लॉ आहे बघा, साइन आहे आपण सायनार, तर त्यानुसार देखील हा प्रॉब्लेम सुटू शकतो. तर 54 प्रश्न बघा. 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात येतो त्यावेळेस त्याला कोणते घर्षण म्हणतात? तर पहिल्या आन्सरकीनुसार याचं वंगण घर्षण किंवा ग्रीजी फ्रिक्शन दिलं होतं, पण दुसऱ्या आन्सरकीमध्ये याचं आयवन उत्तर कॅन्सल केलेलं आहे. पण याचं उत्तर हे वंगण घर्षणच हवं होतं, कारण 2 माध्यमामध्ये म्हणजे गाडीच्या आखामध्ये ज्यावेळेस आपण वंगण घालतो तर त्यावेळेस तुम्हाला माहीत असेल बघा, ती काय तर ती वंगणावरच तो आग जो काय तो घासत असतो, त्यामुळे त्याला वंगण फ्रिक्शन आपण किंवा ग्रीजी फ्रिक्शन देखील त्याला म्हणू शकतो. तर सेकंड कीनुसार हा आयवन हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 55 प्रश्न बघूयात. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती पॉवर किती आहे ती काढायची आपल्याला इथं. तर पॉवरचा फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला तर उत्तमच आहे, नसेल तर मग काय असे प्रश्न शक्यतो स्किप करणं किंवा त्यालाच म्हणजे 25 × 5 म्हणजे याचा काय फॉर्म्युला आहे, तर पॉवर इज टू म्हणजे कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती असते, वर्क अपॉन टाईम. पण वर्कचा पुन्हा काय फॉर्म्युला आहे, तर वर्क इज टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. पण फोर्सचं पुन्हा काय येतं इथं mg येतो, त्याचा मास इंटू ग्रॅव्हिटी येतो. म्हणजे याचा फायनल फॉर्म्युला कसा होईल मग, P इज टू m इंटू mg आणि इंटू d डिवायडेड बाय t. याचं जर तुम्ही पूर्ण सॉल्व केलं, m म्हणजे काय मास दिलेलं आहे त्यांनी आपल्याला 25 गुणिले जे किती दिलेलं आहे 9.8, सर्वांनाच माहीत असतो 9.8, आणि डिस्प्लेसमेंट किती झाले तर ते 5 मीटर उंचीवर नेण्याचं आहे आपल्याला त्याला. तर 5 डिवायडेड बाय किती केलं आपण, तर डिवायडेड बाय 30 केलं, तर याचा पूर्ण भागाकार केलं तर तुम्हाला याचं योग्य उत्तर मिळून जातं आहे आणि ते उत्तर आहे 40.83 वॅट.
तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला. 55चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 56 बघूयात. लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर, समजा ही पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे, लेझर किरण आपण इथून सोडलेला आहे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. इथून सोडला आणि त्याला परत यायचं आहे तर त्याला 2.56 सेकंद लागतात, म्हणजे जाऊन येण्यासाठी 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती? तर हे अंतर किती आहे विचारलं त्यांनी आपल्याला सरळ, कारण हा चंद्र आहे तो आपल्या पृथ्वीभोवती परिभ्रमण करणार आहे आणि ती त्रिज्या आहे, म्हणजे ह्याचं चंद्राचं आणि पृथ्वीचं अंतर विचारलेलं आहे त्यांनी. तुम्हाला डायरेक्टली अंतर माहीत असेल चंद्र आणि पृथ्वीचं तर उत्तमच आहे, नसेल तर या फॉर्म्युलाने देखील तुम्ही काढू शकता. 2.56 जाऊन येण्यासाठी वेळ लागतो आहे, म्हणजे फक्त जाण्यासाठी किती लागणार मग 2.56 भागिले 2 म्हणजेच किती येणार, तो 1.28 येणार. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाईम, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, स्पीड किती दिलेलं आहे आपल्याला, लाईटचं स्पीड माहिती आहे आपल्याला 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, इंटू टाईम किती दिलेलं आहे आपल्याला 1.28. याचा गुणाकार केला तर तुम्हाला इथं योग्य उत्तर मिळून जातं. 56चा पर्याय क्रमांक 4, 3.84 × 10⁸ मीटर एवढं त्याचं अंतर आपल्याला मिळून जातं आहे. तर 56चा पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 57 बघूयात. मित्रांनो फास्ट असेल तर व्हिडिओ परत एकदा रिव्हर्स करा, परत बघा. तर 57वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल म्हणजेच आवरण नसते विचारले त्यांनी, नसते, आवरण नसते त्याला, म्हणजे कोणती, नॉट बाउंडेड बाय दी मेम्ब्रेन नसते त्याला, तर ती आहे रायबोझोम. रायबोझोमला कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं. तर हे काहीतरी प्रोटीन सिंथेसिसचं काम करतं बघा रायबोझोम, अमायनो ॲसिडपासून प्रोटीन्स करतं. लायझोझोम जे आहे तर लायझोझोम हे डेड सेलचं इथं कन्झम्पशन करतं बघा हे. बाकी ह्याला हे असतात म्हणजे मेम्ब्रेन असतं, त्याला मायटोकॉन्ड्रियल देखील मेम्ब्रेन असतं आणि क्लोरोप्लास्ट म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये जे सहभाग घेत आहे त्याला देखील मेम्ब्रेन असतं. इथं मेम्ब्रेन फक्त नसतं, तिथे आहे रायबोझोम. ही रायबोझोम संबंधित इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. 57वा प्रश्न झाला. 58वा प्रश्न बघूयात. इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला? इकॉलॉजी हा शब्द कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आलेला आहे? तर हा 1 लाईन प्रश्न आहे बघा. तर हे फॅक्च्युअल डेटा आहे, हा माहीत असणं गरजेचं असतं आपल्याला. आणि जरी माहीत नसेल ना, थोडंसं पर्यायाचा अभ्यास करायचा. मग चार्ल्स क्रिब आहे, E.G. टॅन्सली आहे, आणि हा पर्याय बघा थोडासा ऑड वाटतो आहे आपल्याला, याचं पूर्ण नाव दिलेलं आहे. मग शक्यतो काय करायचं, असा डिटेल दिलेला किंवा पूर्ण नाव दिलेला पर्याय मारायचा, अर्नस्ट हेनरिच हॅकेल, आणि तोच पर्याय इथं योग्य आहे. 58चा आहे पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न बघूयात. युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य DNA संबंधित खालील विधानांचा विचार करा. युकॅरियोटिक पेशींसंबंधित DNA जे आहेत त्या संबंधित काही विधानं दिलेली आहेत त्यांनी. तर त्याबद्दल बघूयात आपण. युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रामध्ये DNA साहित्य DNA सोबत हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात. नंतर या प्रथिनामध्ये आर्जिनिन, म्हणजे इंग्लिशमध्ये बघत आपण ह्याला आता, दिस प्रोटीन्स आर रिच इन बेसिक अमायनो ॲसिड्स आर्जिनिन अँड लायसिन. तर हे शक्यतो आपण काय करायचं, असे आपल्याला सायन्समधली वाचनातले असले तरी आपल्याला लक्षात राहत नाही असे स्टेटमेंट, तर शक्यतो हे बरोबर धरून चालायचे. बळच एखाद्या विधानाला चुकीचं गृहीत धरायचं नाही, बरोबरच धरून चालायचे. पहिलं विधान देखील बरोबर धरूयात. नंतर दिस प्रोटीन लॅक ट्रॅप्टोफॅन, तर हे देखील बरोबर धरूयात. आणि त्यानुसार आपल्याला वरील तीनही विधाने ही बरोबर आहेत असं धरून चालायचं, आणि पर्याय देखील तोच इथं योग्य आहे. ही तीनही विधाने बरोबर आहेत, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतो. यासाठी रट्टा मारण्याची गरज नाही आहे, कॉमन सेन्स लावायचा. शक्यतो कोणत्याही अशा विधानाला पॉझिटिव्ह स्टेटमेंटला म्हणजे त्याला आपण चुकीचं ठरवायचं नाही, त्याला बरोबर गृहीत धरून चालायचं, आणि वरीलपैकी सर्व त्याच्यानुसार आपल्याला इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 60वा प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? तर ही फॅक्च्युअल डेटा आहे. केल्विन सायकल जी आहे, तर केल्विन सायकल ही फोटोसिंथेसिस संबंधित आहे, ही श्वसन प्रक्रिया संबंधित येत नाही ती. बाकी ह्या ग्लायकोलिसिस, सायट्रिक ॲसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेंज जे आहे तर ह्या श्वसनक्रिया संदर्भात आहेत. फक्त 60चा पर्याय क्रमांक 1 जो आहे तर तो केल्विन सायकल ही श्वसनक्रिये संबंधित येत नाही, म्हणजे कोणती रिस्पायरेटरी प्रोसेस संबंधित नाही आहे ती. 61वा प्रश्न बघूयात. पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. पोलिओ हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, कारण इथं काय झालं आहे की ऑप्शनच नाही आहे तसा. हा विषाणूजन्य आजार विषाणूमुळे होत नाही, तर तो RNAमुळे होतो. तर RNA विषाणूमुळे होता हा, त्याच्यामुळे ए चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विचारलं आहे, म्हणजे ए इलिमिनेट करा. ए इलिमिनेट या B आणि C मध्ये आणि C आणि D मध्ये निवडायचे, पण खालचे तीनही विधाने बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला B, C, D असा हवा होता, पण तसा पर्याय नसल्यामुळे काय झालं आहे, आयोगाकडून हा प्रश्न कॅन्सल केला गेलेला आहे. तर याचं आधी उत्तर 2 दिलं होतं, पण नंतर ऑब्जेक्शन घेतलं मुळामुळं, कारण आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झालेले आहे हे बरोबर आहे, पण अगोदर आयोगाने हे चूक दिलं होतं. पण पोलिओचं निर्मूलन पूर्णपणे झालेलं आहे हे बरोबर आहे,
पल्स पोलिओ कार्यक्रम भारतामध्ये कधी राबवला तर 95मध्ये राबवला, हे देखील बरोबर आहे. आणि पोलिओमायलिटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. मायलिटिस हे त्याचं सायंटिफिक नाव आहे, त्यालाच पोलिओ म्हणतात, हे देखील बरोबर आहे. BCD असा पर्याय असणं गरजेचं होतं. आता आपल्याला 27 मार्च 2014 रोजी WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, तर जिनेव्हा इथे हेडक्वार्टर आहे तिचं, तर त्या WHO आपल्याला हे पोलिओ फ्री स्टेटस दिलेलं आहे, म्हणजे पोलिओ फ्री देशाचा दर्जा दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे 14ला आपण पोलिओ फ्री झालेलो आहोत. आणि शेवटचा रुग्ण जो आहे तो आपल्याला 2011मध्ये सापडला होता, 2011मध्ये. त्यानुसार काय मिळतं आपल्याला BCD, पण असा पर्याय नसल्यामुळे काय केलं आहे, हे उत्तर प्रश्न कॅन्सल केलेलं आहे. अन्यथा याचं उत्तर BCD हे उत्तर पाहिजे होतं त्याचं. 62वा प्रश्न बघूयात. मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्रावतात? जठररस म्हणजे काय म्हणते, ज्युसेस आर सिक्रेटेड, गॅस्ट्रिक ज्युसेस आर सिक्रेटेड. तर आपल्या स्टमकमध्ये कोणते कोणते ज्यूस सापडतात? तर ते पेप्सिन आणि HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. 62चा आहे पर्याय क्रमांक 3. हे भस्के सरांच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला मिळून जाईल ही गोष्ट. तर हे आहेत पर्याय क्रमांक 3, 62-3. 63वा प्रश्न बघूयात. सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम, तर हे सर्वांनाच माहिती आता आहे, राईट ऑरिकल आहे, हे राईट व्हेंट्रिकल आहे. म्हणजे इथून रक्त येते, ह्यात खाली जातं, पुन्हा इकडं पाठवलं जातं फिल्टरसाठी, पुन्हा येणार ह्याच्यामध्ये म्हणजे लेफ्ट ऑरिकलमध्ये, आणि लेफ्ट ऑरिकलमधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जाणार. म्हणजे असा पर्याय जर मी बघितला आपण, तर 63चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 63चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3, BDAC. तर 64वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छ्वास प्रक्रियेतील नाही? श्वासोच्छ्वास प्रक्रियेतील कोणती पायरी नाही आहे? तर हा खूपच फॅक्च्युअल प्रश्न आहे बघा. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट ही श्वासोच्छ्वास प्रक्रियेतील पायरी नाही आहे ती. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देऊन काही फायदा नाही आहे, तुम्ही एवढं लक्षातही ठेवू शकत नाही आहे. त्याच्यामुळं असे प्रश्न शक्यतो स्किप करत चालायचे, किंवा थोडंसं जे डिटेल दिलेलं आहे किंवा त्यात खूप जास्त माहिती दिलेली आहे असे पर्याय मारायचे, किंवा थोडंसं लांबके पर्याय जे असतात ते मारायचे. अजूनही बऱ्यापैकी प्रश्नामध्ये तो तुमचा एक तुक्का हा बरोबर ठरतो तिथं. तर 64चा आहे पर्याय क्रमांक 2. 65वा प्रश्न बघूयात. कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी, तर कॅल्शियम ऑक्टेट, कॅल्शियमचा अनुक्रमांक किती आहे? ॲटॉमिक नंबर तो आहे 20. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण, तर त्याचं 2, 8, 8 आणि शेवटच्या कक्षामध्ये पुन्हा 2 येतील. SPDF असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असतं तर त्यानुसार. आणि ऑक्सिजनचं जर बघितलं आपण, ॲटॉमिक नंबर किती आहे ऑक्सिजनचा? तर तो आहे 10. त्याच्यामध्ये कसं कॉन्फिगरेशन आहे? 2 आणि 6 आहे, सॉरी 8 अनुक्रमांक आहे त्याचा. तर यानुसार जर बघितलं आपण, काय इथं ह्याच्याकडे 2 शिल्लक राहतात आणि ऑक्सिजनला 2 कमी पडतात. 2 आणि 6 आहे त्याचं, 8 नंबर आहे याचा. तर त्यानुसार जर बघितलं आपल्याला तर काय मिळते, याला 2 कमी पडतात आणि ह्याच्याकडे किती आहेत? 2 जास्त आहेत, म्हणजे 2 आणि 6 आहे. ह्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी याला काय 2 घ्यावे लागणार आहेत अजून, म्हणजे 2 आणि 8 होईल ऑक्सिजन. आणि ह्याचा पण काय होईल, हा शेवटचा गेल्यामुळे 2, 8, 8 होईल. दोघांचे ऑक्टेट कंप्लीट होतील, म्हणजे कॅल्शियम अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूस जातील. हे विधान बरोबर आहे. 65चा त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय, पर्याय क्रमांक 1. 66वा बघूयात. 32 ग्रॅम मिथेन रेणू वस्तुमान 16 ग्रॅम पर मोल आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन रेणू वस्तुमान 32 ग्रॅम प्रति मोल एकत्र मिसळले. हे 2 वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेनचे वायू मोल फ्रॅक्शन किती? तर हा खूप कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे बघा. याच्यामध्ये डायरेक्टली उत्तर सांगतो मी तुम्हाला. 66चा आहे पर्याय क्रमांक 1. तर याच्यामध्ये मिथेनचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. मग याच्यामध्ये मिथेनचं 32 ग्रॅम दिलेले आहेत त्यांनी, आणि 192 ग्रॅम हे ऑक्सिजनचे दिलेले आहेत. या दोघांचं कॉम्पिटिशन जर केलं त्याच्यानुसार मग आपल्याला 32चा एका ग्रॅमचं हे 16, एका रेणूचं आहे 16 ग्रॅम, मग यानुसार 32 ग्रॅमचं काढावे लागेल. त्यानुसार आपल्याला 66चा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळून जाईल. 67वा प्रश्न बघूयात. याच्यावर देखील वारंवार प्रश्न विचारला जातो. डायमंड, ग्रॅफाईट, तर याच्यावर प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे हे देखील तुम्हाला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे याच्याबद्दल. तर खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे, बरोबर आहे, कारण याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात, पूर्ण इलेक्ट्रॉन हे जॉईंट असतात एकमेकांसोबत बॉन्डने, तर त्याच्यामुळं हे विधान बरोबरच आहे. नंतर ग्रॅफाईटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते, बरोबर आहे. ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे, याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा विद्युत वाहक आहे. आणि खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात, हे देखील बरोबर आहे. तर 67 जर बघितलं आपल्याला तर वरील सर्व विधाने ही बरोबर मिळतात, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य ठरतोय. 68वा प्रश्न बघूयात. कोणाची आयनन म्हणजे ऊर्जा ही सर्वात जास्त आहे? आयनन ऊर्जा म्हणजेच काय, तर ती आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय असते, तर शेवटच्या कक्षेमधला जो इलेक्ट्रॉन आहे तर तो काढण्यासाठी लागणारी एनर्जी.
तर त्याला आयोनायझेशन एनर्जी म्हणतात. तर ती आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त आहे असं विचारलं त्यांनी, तर ती आहे Mg2+ची. आता Mg2+ची आयोनायझेशन एनर्जी जास्त कशी आहे, समजा हा इलेक्ट्रॉन आहे आपला न्यूक्लियस आहे आणि शेवटी ते असं बाहेर त्याच्या कक्षा फिरतात. समजा ह्याच्या कक्षा सुरुवातीच्या कक्षेमध्ये 2 आहेत, नंतर इथं समजा 1 इलेक्ट्रॉन होता आणि हा 1 इलेक्ट्रॉन समजा 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षात देखील हा न्यूक्लियस जो आहे तर हा सर्व इलेक्ट्रॉनना आपल्याकडे म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, बाकी सर्व निगेटिव्ह चार्ज आहेत. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय करतात, एकमेकांकडे आपल्याला ओढून घेतात. आता हा 4मध्ये म्हणजे एकट्या न्यूक्लियसला ह्या 4ला ओढणं थोडंसं अवघड आहे, पण यातला एखादा निघून गेला म्हणजे याला काय करायचं, आता फक्त 3 इलेक्ट्रॉनलाच आपल्याकडे ओढायचे. म्हणजे 3 इलेक्ट्रॉनला तो 4 इलेक्ट्रॉनपेक्षा काय जास्त क्षमतेने ओढू शकतो. म्हणजे हा जेवढा जास्त क्षमतेने ओढेल तेवढी हा इलेक्ट्रॉनला आपल्याला इथून काढण्यासाठी एनर्जी ही जास्त लागणार आहे. Mg2+ म्हणजेच काय, तर यानं 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी गमावलेले आहेत. म्हणजे हे 2 इकडचा 1 आणि इकडचा 1 इलेक्ट्रॉन गेलेला आहे ऑलरेडी. म्हणजे फक्त ह्या 2 इलेक्ट्रॉनलाच त्याला आपल्याकडे ओढायचं आहे आणि 2 इलेक्ट्रॉनला तो अजून शक्तीने म्हणजे अजून ताकदीने तो आपल्याकडे ओढून ठेवणार आहे. आणि ह्या 2 इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी त्याच्यामुळं काय आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती जास्त लागणार आहे. त्याच्यामुळं Mg2+ हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर 69वा प्रश्न बघूयात. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे, हा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. साधारणपणे काय होतं, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा मंदावत जातो. सुरुवातीला हा जास्त असतो आणि वेळेसह तो कमी होत जातो. 69चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 70वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश हा सौम्य क्षपनक आहे म्हणजे रिड्युसिंग एजंट आहे, तो माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट. तर तो कोणता आहे, तो आहे NaBH4. तर हे फॅक्च्युअल आहे, तुम्हाला येणं अपेक्षित नाही आहे ते, आणि लक्षातही देखील ठेवू शकत नाही आपण, एवढे केमिकल नाव त्यांची. तर संबंधित 70चा आहे पर्याय क्रमांक 3. तर 71वा प्रश्न बघूयात. 71वा काय सांगतोय, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या, आता इथून सायन्सचे प्रश्न संपलेले आहेत. म्हणजे 50 ते 70 हे प्रश्न सायन्सचे होते. आता 71 पासून ते 85 पर्यंत हे पॉलिटीचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बघू पॉलिटीचा. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात 2021च्या 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या कोणत्या म्हणजे संविधानाच्या डॅश डॅश कलमामध्ये बदल केले आहेत. तर किती कलमामध्ये बदल केले आहेत असं विचारलं त्यांनी. तर 3 कलमामध्ये बदल केले आहेत 105व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि ते 3 कलम कोणते आहेत, तर ते आहेत 342A. आता हे डिटेलमध्ये सांगत नाही येते तुम्हाला 342A मध्ये काय, ते 366 आहे. 366मध्ये काय त्यांची व्याख्या सांगितलेली आहे. आणि 338B देखील आहे. यांचं जे रिझर्वेशन आहे ते वाढवलेले आहे. तर त्यांनी या 3 कलमामध्ये इथं घटना दुरुस्ती केलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे त्याचा. या घटना दुरुस्तीचा देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आजपर्यंत ज्या 104 ज्या घटना दुरुस्ती आहेत त्या 104 घटना दुरुस्ती त्याच्यामध्ये समावेश आहे. 105वा नाही आहे त्याच्यामध्ये, हा नंतर 21मध्ये झालेला आहे. तो मी 20मध्ये व्हिडिओ बनवला असल्यामुळे 104व्या घटना दुरुस्तीपर्यंत, पहिल्या घटना दुरुस्तीपासून 2020पर्यंत सर्व घटना दुरुस्ती त्या एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघावा. तर 71चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूयात. 72वा प्रश्न. शोषणाविरुद्धचा हक्क डॅश डॅशच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विरुद्ध बरोबर आहेत, शोषणाविरुद्धच्या हक्कासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. शोषणाविरुद्धचा हक्क कोणता आहेत, मग त्याच्यात मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध. तर तो आहे पर्याय क्रमांक 1. 72चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. तो काय 23 आणि 24मध्ये बघा, हे शोषणाविरुद्धचे हक्क आहेत आपल्याला 23 आणि 24. 23मध्ये काय सांगतात, तर ते ह्युमन ट्रॅफिकिंग मानवी तस्करी जे आहे त्याला प्रतिबंध आहे. आणि 24मध्ये काय सांगतात, तर ते बालकामगार, ह्या दोघांना मिळून काय म्हणतात, तर ते शोषणाविरुद्धचा हक्क आहे आपला तो. आणि पर्याय क्रमांक 1 त्याच्यामुळे आपल्या इथं योग्य मिळतोय. 73वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही. पॉलिटीचे प्रश्न त्या काइंडमध्ये सोपे होते म्हणावे लागेल आपल्याला यावेळी, कारण सगळेच प्रश्न हे पॉलिटीच्या लक्ष्मीकांतच्या बुकमधून किंवा कोळंबे सरांच्या बुकमधून हे कव्हर झालेले आहेत इथं. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट कोण भाग घेत नाही, तर ते राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. विधान परिषदेचा कुठलाही सदस्य हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. म्हणजे डी आपल्याला हवा आहे त्याच्यामध्ये. डी असणारा पर्याय एकच आहे आणि तो पर्याय क्रमांक 3मध्ये आहे. बाकी सर्व हे वरील सदस्य लोकसभा म्हणजे खासदार आमदार जे आहेत लोकसभा आणि विधानसभेचे ते त्याच्यामध्ये सहभाग घेतात. 73चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 74वा प्रश्न बघूयात. जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती ही मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते, तर हे चुकीचं आहे. मुख्य न्यायाधीशांकडून नाही, तर ती राज्यपालांकडून केली जाते, राज्यपाल. त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, हे देखील चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांचा तर काही हस्तक्षेप नसतो. आणि सर्वोच्च न्यायालयाला प्रधानमंत्र्यांचा म्हणजे पंतप्रधानांचा देखील हस्तक्षेप नसतो. त्याच्यामुळे बी विधान देखील चुकीचं आहे. आपल्या त्यांनी बरोबर विचारलेले आहेत, म्हणजे एकही नाही, दोन्हीही नाही. 74चा मिळतो पर्याय क्रमांक 4. आता ही यांची बदली करण्याचा अधिकार कोणाला आहे, तो राज्यपालांना आहे. तो उच्च न्यायालयाच्या सोबत चर्चा केल्यानंतर किंवा सल्ल्याने ही जिल्हा न्यायाधीशांची आपल्याला इथं बदली करता येते राज्यपालाला. तर दोन्ही ठिकाणी राज्यपालांचा अधिकार आहे तो. दोन्ही विधाने चुकीची असल्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथं आपल्याला योग्य उत्तर मिळते.
आता हा सूची संबंधित प्रश्न आहे. सॉरी, सूची म्हणतो आपल्या कोणत्या देशाकडून आपण कोणती गोष्ट आपली स्वीकारलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, त्या संबंधित प्रश्न आहे हा. एकेरी नागरिकत्व जे आहे आपण ते इंग्लंडकडून स्वीकारलेलं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे ते अमेरिकेकडून घेतलेलं आहे आपण. यानुसार बघा आपल्याला जोड्या मिळतात का. याचा एक पर्याय हवा आहे. याचा एक पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्येच मिळतो आपल्याला. त्यानुसार 75चा मिळतो पर्याय क्रमांक 1. नंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे DPSP जे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ते आपण आयर्लंडकडून घेतलेले आहेत. आणि केंद्र राज्य संमतीतील समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट जी आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. तर 75चा मिळतो पर्याय क्रमांक 1 आपल्याला त्यानुसार. तर 76वा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला. सशस्त्र बंड कधी जोडला गेलेला आहे, तर तो जोडला गेला होता 44व्या घटनादुरुस्तीनुसार. कारण 42वी घटना 42 म्हणजे 1976ला जी आपण ही लावली होती आणीबाणी 1976ला, तर ती लावली होती या सशस्त्र बंडानुसारच लावलेली होती. म्हणजे जी इंदिरा गांधीने जी लावली होती 1975ला, सॉरी. तर ती आणीबाणी जी आहे तर ती सशस्त्र बंड याच्यावर बेसिसवरच लावली होती. आर्म रेबिलियन याच्यानुसार, सॉरी व्हेन वर्ड वाज आर्म रेबिलियन ॲडेड, म्हणजे आर्म रेबिलियन हा इथे ॲड केलेला आहे. अगोदर काय होतं याच्यामध्ये इंटरनल डिस्टर्बन्स होता. इंटरनल डिस्टर्बन्सेसनुसार आपण इंदिरा गांधीने ही इमर्जन्सी लावली होती. आणि इंटरनल डिस्टर्बन्सेस ही खूप वेग टर्म आहे. इंटरनल डिस्टर्बन्समध्ये काही देखील येऊ शकतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी दंगा झाला तर तुम्ही त्याला इंटरनल डिस्टर्बन्सेस म्हणू शकता, अंतर्गत अशांतता. तर त्यानुसार तुम्ही इमर्जन्सी लावू शकता. तर हे थोडंसं म्हणजे इमर्जन्सी कधीही लावू शकता मग तुम्ही. तर ते काढून आपण तिथं काय सशस्त्र बंड म्हणजे आर्म रेबिलियन हे शब्द टाकलेला आहे. आणि तो टाकलेला आहे 44व्या घटनादुरुस्तीनुसार. म्हणजे काँग्रेसचं सरकार गेलं होतं त्यावेळेस आणि जनता पक्षाच्या सरकारनं हा 44व्या घटनादुरुस्तीनुसार तो शब्द ॲड केलेला होता. तर 76चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 77वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. सर्वसाधारण पाठवू शकतात, बरोबर आहे. धनविधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, चुकीचं आहे. कारण त्यांच्या पूर्वसंमतीनं ते विधेयक मांडलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांना ते परत पाठवण्याचा अधिकार नाही आहे. आपल्याला त्यांनी बरोबर विचारलेलं आहे त्यांनी. तर बी विधान चुकीचं आहे, म्हणजे बी चुकीचं आहे. आणि ए विधान तर बरोबर आहे, त्याच्यामुळे हे देखील चुकीचं ठरतं. ए आणि सी ही विधाने बरोबर आहेत. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावीच लागते. हे 44व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीवर बंधनकारक केलेलं आहे त्यांनी. म्हणजे एकदा त्यांनी परत पाठवलं संसदेकडे, तुम्ही विचार करा बाबा याच्यावरती, आणि संसदेने जर त्याला विचार करून परत जर पाठवलं ते, तर राष्ट्रपतीला ह्यावेळेस त्याच्यावर संमती देणं हे बंधनकारक आहे. त्यानुसार 77चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. तर 78वा प्रश्न बघूयात. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक त्या संबंधित खाली विधाने आहेत. म्हणजे कॅग जो आहे ते कॅग संबंधित काही विधानं केलेली आहेत त्यांनी. त्याची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते, बरोबर आहे. त्यांचे वेतन आणि सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केले जातात. नंतर त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते, हे चुकीचं आहे. त्यांना काय राष्ट्रपतीकडून पदमुक्त केले जाऊ शकते, पंतप्रधानांचा कुठलाही समावेश नसतो याच्यामध्ये. तर सी शुअर शॉर्ट माहिती आपल्याला चुकीचं आहे, त्याच्यामुळे इलिमिनेट करा आपण. तर बरोबर विचारलं आहे त्यांनी आपल्याला. सी नको आहे आपल्याला, तर सी इथं नको आहे, सी नको आहे, इथं पण सी नको आहे. फक्त पर्याय क्रमांक 2मध्ये आपल्याला योग्य उत्तरं मिळतात. ए आणि बी तर बरोबरच आहेत. तर डी विधान जे आहे ते संसदेच्या लेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्त्वज्ञ असतात, तत्त्वज्ञ म्हणून काम करतात, हे देखील बरोबर आहे. त्यानुसार काय मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2. ए बी डी ही विधाने बरोबर आहेत. हा पंतप्रधानांकडून मुक्त नाही, तर हा राष्ट्रपतीकडून मुक्त केला जातो, त्याच्यामुळे सी विधान हे चुकीचं आहे फक्त इथं. 79वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, बरोबर आहे ते. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे चुकीचं आहे. भलेही केंद्रामध्ये राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, पण राज्यामध्ये तशी तरतूद नाही आहे. राज्यपाल हे विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर हे चुकीचं आहे. तर आपल्या संबंधित महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर बी विधान चुकीचं आहे. आपल्याला त्यांनी बरोबर विचारलं आहे, म्हणजे बी इलिमिनेट करूयात लगेच. बी इलिमिनेट. आणि पण आपल्याला ए तर शुअर शॉट माहिती आहे, बरोबर आहे. मग हे चुकीचं आहे. ए आणि सी ही विधाने बरोबर आहेत. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात, तर हे बरोबर आहे. त्याच्यामुळे सी आणि हे विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतो 79चा. 79चा आहे पर्याय क्रमांक 3. 80वा प्रश्न बघूयात. तर इथं बघा कंपोजिशन देखील इथं दिलेलं आहे तुम्हाला इमेजमध्ये. ग्रॅज्युएटमधून किती निवडले जातात, म्हणजे पदवीधर मतदारसंघामधून 1/12 सदस्य निवडले जातात.
आपले किती आहेत 78 सदस्य आहेत सगळे विधान परिषदेचे महाराष्ट्राच्या. त्यानुसार 78/12 केलं तर तुम्हाला तो संख्या मिळून जाईल. नंतर टीचर्समधून म्हणजे शिक्षक मतदारसंघातून, लोकल अथॉरिटी स्थानिक स्वराज्य संस्था, नंतर असेंब्ली मेंबर जे निवडलेले विधानसभेचे आमदार आहेत ते किती निवडून देतात आणि बाकीचे राहिलेले जे आहेत ते राज्यपाल त्यांना नामनिर्देशित करत असतो, नॉमिनेट करत असतो. तर पुढील प्रश्न बघूयात आपण. 80वा प्रश्न. जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व डॅश डॅश या दिवशी संपले. जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व कधी संपलं तर जेव्हापासून तो कायदा लागू झाला कायदा लागू झाला तर 31 ऑक्टोबर 2019 रोजी. 80चा आहे पर्याय क्रमांक 1, 31 ऑक्टोबर 2019 रोजी. तर आता जम्मू काश्मीरबद्दल असे बरेचसे प्रश्न येऊ शकतात फ्युचरमध्ये देखील, कारण त्यांचं युनियन टेरिटरीमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि बऱ्यापैकी केंद्राचे जे ॲक्ट होते अगोदरचे ते आता तिथं लागू होण्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याची तारीख ही वारंवार विचारली जाईल तुम्हाला. तर हीच तारीख त्याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच तारखेपासून बरेचसे कायदे तिथं लागू झालेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेलांची 144वी जयंती होती. हे थोडंसं एक तुम्ही चेक करून बघा 144वी आहे का. मला तरी आठवते 144वी जयंती होती. तर त्या दिवसापासून हा युनियन टेरिटरी म्हणून इथं केंद्रानं जाहीर केलेला आहे जम्मू काश्मीरला आणि लडाखला. तर 80चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 81वा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी भागात डॅश डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत. तर 74 घटना दुरुस्ती झाली तर त्यानुसार किती प्रकारच्या नगरपालिका आहेत आपल्याकडं तर 3 नगरच्या आहेत. नगरपंचायत असते, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा 3 प्रकारच्या नगरपालिका या 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरी भागात ॲड केलेल्या आहेत. तर त्यानुसार 81चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 82वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र विधान परिषदेला डॅश डॅशमध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा मित्रांनो. 1937 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना झालेली होती आणि 87ला त्याला 50 वर्षे पूर्ण होतात. तर काही ठिकाणी तुम्ही सर्च केलं तर 1960 दाखवत आहे त्याची विधान परिषदेची निर्मिती, पण आयोगाने हा प्रश्न रिपीट केलेला आहे. म्हणजे आयोगाने अगोदर देखील सांगितलेलं आहे की 1987मध्ये त्याची 50 वर्षे पूर्ण होतात. त्यानुसार आपल्याला 82चा मिळतो पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 83वा प्रश्न बघूयात. इथं शपथा किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुसूचीमध्ये किंवा कुठल्या शेड्यूलमध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत असा प्रश्न आहे. तर 83चं जर बघितलं आपल्याला तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तर 3ऱ्या शेड्यूलमध्ये ह्या शपथा आणि प्रतिज्ञांचे नमुने त्यांनी इथं दिलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतो आपल्याला. याची शॉर्ट ट्रिक इथं देखील दिलेली आहे. तुमच्या पाठ असेल तर योग्यच आहे, नसेल तर तुम्हाला इथं टीयर्स ऑफ ओल्ड PM हे त्याची शॉर्ट ट्रिक आहे बघा. त्याचे फुल फॉर्म देखील इथं दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर 84वा प्रश्न बघूयात. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजे CPIM जो आहे कम्युनिस्ट पार्टी इंडियाची मार्क्सवादी, तर तिची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती झाली होती 1964मध्ये. 1962मध्ये जे चायनासोबत युद्ध झालं आपलं, तर चायनाला सपोर्ट करायचं की नाही यामुळे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी आहे 1928ला स्थापन झालेली, MN रॉयनी स्थापना केलेली. तर त्या स्थापनेमध्ये फूट पडून 1964मध्ये 2 भागात त्याचं विभाजन झालं. एक सपोर्टमध्ये होती चायनाच्या, जी मार्क्सवादी ती सपोर्टमध्ये होती आणि त्याच्यामुळंच 1964ला इथे त्याची स्थापना झालेली आहे. तर 84चा आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. तर हा त्यांचा सिम्बॉल आहे बघा, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर 85वा प्रश्न बघूयात. लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोकसभा अध्यक्ष जे आहेत तर त्यांच्या संबंधित काही विधाने दिली आहेत. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात, हे चुकीचं आहे. राष्ट्रपतीचा काही संबंध नसतो इथं. तर त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही, हे चुकीचं आहे. त्यांचे लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करायची असेल तर त्यांना ते लोकसभेचं सदस्य असणं म्हणजे ते खासदार म्हणून निवडून आले असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं आहे. तर त्यांनी बरोबर विचारलं आहे त्यांनी आपल्याला. A आणि B तर चुकीचे आहेत. A आणि B चुकीचे आहेत म्हणजे काय, A आणि B चुकीची, A चुकीची, B चुकीची, म्हणजे फक्त C आपल्याला पर्याय इथं शिल्लक राहतो आहे. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात, हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे C विधान हे बरोबर मिळतं आपल्याला. म्हणजे फक्त C पर्याय क्रमांक 3 इथं 85चा बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता इथं पॉलिटीचे प्रश्न संपलेले आहेत, करंट अफेअरचे प्रश्न सुरू झालेले आहेत. आता करंट अफेअर थोडेसे आउटडेटेड आहेत आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी, पण त्यावेळी आलेले आहेत. त्याचा पॅटर्न एक प्रकारे आपल्याला समजून येईल. खूप फॅक्च्युअल प्रश्न आणि जे इंटरनॅशनल करंट अफेअर जे आहेत बाहेरच्या देशातील ते देखील याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आता येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही करंट अफेअरचा फोकस कोणत्या पद्धतीने केला पाहिजे ते तुम्हाला इथे एक आयडिया मिळून जाईल त्याच्यामध्ये. तर 86वा प्रश्न बघूयात. 15 प्रश्न आहेत करंट अफेअरचे शेवटचे. तर 2019मध्ये झटपट तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा हा संसदेने संमत केला होता. म्हणजे तिहेरी तलाक जो होता तर त्याला आपण काय केलं आता फौजदारी गुन्हा केलेला आहे तो. तर त्या फौजदारी गुन्हा हा भारतामध्ये केव्हापासून हा साजरा केला जातो म्हणजे कायदा संमत झाला तर तेव्हापासून हा मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो आहे. ज्या दिवशी हा तिहेरी तलाक फौजदारी गुन्हा कायदा ठरला तर त्या दिवसापासून हा मुस्लिम महिला हक्क दिन म्हणजे ज्या दिवशी पास झाला आहे कायदा
त्या दिवसापासून हा मुस्लिम महिला हक्क दिन साजरा केला जातो आणि तो दिवस कोणता आहे असं विचारलं आहे त्यांनी. तर इथं माहीत नसेल तर तुम्ही थोडासा कॉमन सेन्स लावू शकत होता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असणं हे थोडंसं चुकीचं आहे, कारण संसद त्यावेळी कामात नसणारच आहे, सुट्टी असते त्या दिवशी. तर हे 2 पर्याय तुम्ही एलिमिनेट करू शकत होता. आणि 15 जानेवारीला कुठल्याही प्रकारचं अधिवेशन संसदेचं चालू नसतं. थोड्या दिवसानंतर म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपल्याला बजेट सेशन घ्यायचं असतं, त्याच्यामुळे जानेवारीमध्ये अधिवेशन नसतंच. तर ऑगस्टमध्ये अधिवेशन असतं, त्यानुसार देखील तुम्ही संसद त्यावेळी कायदा पास करू शकते. त्यानुसार एक लॉजिक लावू शकत होता 1 ऑगस्ट, आणि हेच इथं योग्य उत्तर दिलेलं आहे आयोगानं. तर 1 ऑगस्ट रोजी हा कायदा पास झालेला होता 13 तलाकचा, आणि त्याला फौजदारी गुन्हा ठरवण्यात आलं होतं. आणि त्याच दिवसाला मुस्लिम महिला हक्क दिन असं म्हणून आपण साजरा करतो. तर 87वा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न, खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस हा साजरा केलेला आहे? आता अमेरिकेतील राज्याने कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केलेला आहे, आणि ते राज्य कोणतं आहे तर ते आहे जॉर्जिया. पर्याय क्रमांक 4. 87 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. चंदीगडची चमत्कारी आई 88वा प्रश्न आहे बघा. मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड. चंदीगडची चमत्कारी आई म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ती आहे मनकौर जी आहे तिला चंदीगडची चमत्कारी आई म्हणतात. पुढील प्रश्न बघूयात. 89वा प्रश्न. आता हे फॅक्च्युअल डेटा आहे खूप, याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे किंवा तुम्हाला हे लक्षात ठेवणं देखील गरजेचं नाही आहे. याच्यामध्ये खूप कमी चान्सेस आहेत हे प्रश्न रिपीट होण्याचे, कारण पुढच्या काही घडामोडी ह्या आयोगाला पुन्हा सापडल्या जातील, आता म्हणजे मिळतील त्यांना. तर 89वा प्रश्न बघूया. त्यानुसार आपण 2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची डॅश डॅश स्थापन केली, म्हणजे नावाची डॅश डॅश स्थापन केली आहे. तर काय स्थापन केलं आहे त्यांनी? शोध पत्रकारितेसाठी डिजिटल माध्यम कंपनी. आता बाकीचे पर्याय जर बघितले मग किती शॉर्टकटमध्ये दिलेले आहेत, पण हाच एकमेव पर्याय जो आहे तो थोडासा डिटेलमध्ये दिलेला आहे, आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर हा पर्याय तुम्ही मारणं इथं योग्य ठरत होतं. आणि आयोगाने देखील त्याचं योग्य उत्तर हे 4च दिलेलं आहे. तर शोध पत्रकारितेसाठी डिजिटल माध्यम कंपनी ह्या रॅपलर नावाची डिजिटल कंपनी या मारिया रेसा यांनी स्थापन केलेली होती, आणि त्यांना 2021 सालीचं नोबेल शांतता पारितोषिक इथं देण्यात आलेलं आहे. तर 89चा आपल्याला संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. पुढील प्रश्न बघूयात. 90वा प्रश्न. 2020च्या मानवी विकास अहवालात UNDP तर्फे प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास आणि डॅश डॅश यांच्यामधील संबंधावर भर दिलेला आहे, तर तो आहे अँथ्रोपोसिनमध्ये. तर याच्यात टॅगलाईनमध्येच होतं बघा, ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन. त्यानुसार देखील तुम्हाला इथं हा प्रश्न सुटू शकत होता. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 91वा प्रश्न बघूयात. आता हा कम्युनिटी मायनॉरिटी स्टेटसबद्दल आहे बघा, अल्पसंख्याकांच्या यादी संबंधित. तर संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये केला आहे. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर जैन समुदायाला हा अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे 2014 रोजी, जानेवारी 2014 रोजी. ही डेट देखील विचारली जाऊ शकते पुढे. तर देशात आता अधिकृत 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत, बरोबर आहे हे. तर अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरुस्ती मंजूर करणे आवश्यक असते. हे चुकीचं आहे, कुठलीही घटनादुरुस्ती करण्याची गरज नसती. जो मायनॉरिटी ॲक्ट जो आहे त्या मायनॉरिटी ॲक्टमध्ये आपल्याला तिथं घटनादुरुस्ती करावी लागते फक्त. मायनॉरिटी ॲक्ट जो आहे तो 1992चा मायनॉरिटी ॲक्ट आहे बघा, 1992चा. त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागते. त्याच्यामुळं बी विधान चुकीचं आहे, आणि बी विधान चुकीचं आहे. ए बरोबर आहे. सी विधान काय सांगतं? भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय मायनॉरिटी मिनिस्ट्री जी आहे तिची स्थापना 2009मध्ये झाली. तर हे विधान देखील चुकीचं आहे. याची स्थापना ही 9 मे म्हणजे 2009 नसून 29 जानेवारी 2006 रोजी झालेली आहे. 2006ला स्थापन झालेली आहे मिनिस्ट्री, ती मायनॉरिटी मिनिस्ट्री. त्याच्यामुळं सी विधान आणि बी विधान चुकीचे ठरतात. फक्त ए विधान हे योग्य आहे, आणि आपल्याला योग्य विचारले आहेत त्यांनी. त्याच्यामुळे 91चा आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 92वा प्रश्न बघूयात. 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला? 2020चा बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे? तो आहे शुगीबेन या कादंबरीला तो पुरस्कार मिळालेला आहे. 93वा प्रश्न बघूयात. अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रूटझन हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर ते आहेत नेदरलँडचे नागरिक आहेत. तर 93चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 94वा प्रश्न बघूयात. संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ते आहे देहव्यापार व मानवी देहव्यापार, किंवा मानवी देहव्यापार असं म्हणता येईल त्याला. ते ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधित आहे ते. 94 त्यानुसार मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. तर ह्युमन ट्रॅफिकिंग हे थोडंसं डिटेल दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही एक सेन्स लावू शकत होता तिथं. तर काय ब्ल्यू हार्ट अभियान कशा संबंधित आहे? तर ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधित आहे. 95वा प्रश्न बघूयात. प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले. तर
2021चा ऑस्कर पारितोषिक कोणत्या अभिनेत्याला भेटलेला आहे, तर तो आहे अँथनी हॉपकिन्स यांना भेटलेला आहे तो. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 96वा प्रश्न बघूयात. वांग यापिंग या अलीकडेच अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर डॅशचा नागरिक आहे. तर वांग यापिंग हा कोणत्या देशाचा नागरिक आहे, तर तो आहे चीन देशाचा नागरिक आहे. तो वांग यापिंग तो अंतराळात चालून आलेला अंतराळवीर ठरलेला आहे. तर हे न्यूजमध्ये देखील होतं. तर त्यानुसार 96चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील बघूयात 97वा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले, बरोबर आहे. नंतर आहे केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह व कारगिल या 2 जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे किंवा समावेश आहे, बरोबर आहे. उमंग नरूला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत, हे चुकीचं आहे, चुकीचं दिलेलं आहे त्यांनी. तर ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत. अयोग्य विचारले त्यांनी, म्हणजे सी विधान हे अयोग्य आहे. 97चं काय, तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मग लडाखचे नायब राज्यपाल हे कोण आहेत आणि ते कितवे राज्यपाल आहेत हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर 98वा प्रश्न बघूयात. 6328 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहेत. त्या महानगर परिक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहेत, तर त्या म्हणजे आपला ह्याचा नकाशा बघितला आपण तर जवळपास या मुंबईच्या ह्या भागामध्ये